गुड मॉर्निंग टू ऑल ऑफ यू. आपण ट्रीटमेंट ऑफ ब्रॉन्कियल अस्थमा हा टॉपिक मागील 2 लेक्चरमध्ये डिस्कस केला होता आणि त्यामध्ये कॉर्टिकोस्टेरॉइडचा पार्ट राहिलेला आहे. तो आज आपण पाहणार आहोत आणि त्यानंतर रेस्पिरेटरी सिस्टीम मधला जो नेक्स्ट पार्ट आहे, ड्रग्स युजफुल इन द ट्रीटमेंट ऑफ कफ, हा पार्ट आपण पाहणार आहोत. तर एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू मागच्या लेक्चरमध्येच मी डिस्कस केलेला आहे की ब्रॉन्कियल अस्थमा हा फार महत्वाचा टॉपिक आहे आणि त्यावर क्वेश्चन येण्याचे चान्सेस जास्त आहेत. तर त्यामध्ये तुम्हाला क्लासिफिकेशन हे व्यवस्थित माहित पाहिजे. त्यानंतर ब्रॉन्कोडायलेटर वर शॉर्ट नोट येऊ शकते किंवा ऍज अ पार्ट ऑफ लॉंग क्वेश्चन तो विचारला जाऊ शकतात. आणि ब्रॉन्कोडायलेटर मधले तिन्ही ग्रुप तुम्हाला एक्सप्लेन करणं गरजेचं आहे. सिम्पॅथोमायमेटिक ड्रग्स, ओके, बीटा टू ओगोनिस्टिक जे आहेत ते, अँटीकोलिनर्जिक ड्रग आणि मिथिलझॅन्थिन. तर त्यांची मेकॅनिझम काय आहेत, त्यांचे ऍडव्हर्स इफेक्ट काय आहे आणि अस्थमामध्ये ते कशासाठी वापरले जातात त्याविषयी आपण डिटेलमध्ये डिस्कस केलेले आहे. त्यानंतर आपण बाकी जे ड्रग्ज आहेत त्याविषयी पाहिलेलं आहे. त्यात ल्युकोट्राईन अँटागोनिस्ट विषयी आपण डिस्कस केलेला आहे. ल्युकोट्राईन अँटागोनिस्टचा रोल काय आहे, मास्ट सेल स्टॅबिलायझर ड्रग कसे ऍक्ट होतात आणि अस्थमामध्ये काय त्यांचा रोल आहे ते आपण पाहिलेलं आहे. आता अस्थमामध्ये अजून एक लॉंग क्वेश्चन मध्ये ब्रॉन्कोडायलेटरच्या ऐवजी कॉर्टिकोस्टेरॉइड ही विचारले जाऊ शकतात किंवा एक शॉर्ट नोट तुम्हाला येऊ शकते की रोल ऑफ कॉर्टिकोस्टेरॉइड इन ब्रॉन्कियल अस्थमा. तर त्या कॉर्टिकोस्टेरॉइड विषयी आपण जाणून घेणार आहोत. आता डे टू डे क्लिनिकल प्रॅक्टिस मध्ये तुम्हाला कॉर्टिकोस्टेरॉइडचे युजेस माहीतच असतील आणि कॉर्टिकोस्टेरॉइड हा असा ग्रुप आहे की जो खूप जास्त प्रमाणात यूज केले जाणाऱ्या ड्रग्स पैकी एक ग्रुप आहे. अननेसेसरी त्याचा यूज पण खूप आहे आणि त्याच्यामुळं त्याचे युजेस जसे खूप आहेत तसेच त्याचे साईड इफेक्ट्स पण खूप आहेत. त्यामुळं लॉंग टर्म कॉर्टिकोस्टेरॉइड यूज केल्यानंतर खूप सारे ऍडव्हर्स इफेक्ट आपल्याला दिसून येऊ शकतात. आता कॉर्टिकोस्टेरॉइड विषयी डिटेल आपण एंडोक्राईन सिस्टीम मध्ये जाणून घेणार आहोत. आपली एंडोक्राईन सिस्टीम झालेली नसल्यामुळं डिटेलमध्ये आता आपण कॉर्टिकोस्टेरॉइड मध्ये जाणार नाही आहोत. फक्त अस्थमा रिलेटेड त्यांचा काय रोल आहे आणि काही जे ऍडव्हर्स इफेक्ट आहेत लोकल आणि सिस्टेमिक त्याविषयी आपण जाणून घेणार आहोत. तर पहिली गोष्ट म्हणजे कॉर्टिकोस्टेरॉइड दीज आर नॉट ब्रॉन्कोडायलेटर ड्रग्स. ते ब्रॉन्कोडायलेटेशन करत नाही. पहिलं सेंटेन्स तुम्हाला माहित पाहिजे किंवा तुम्ही त्या याच्यामध्ये मेन्शन केलं पाहिजे की कॉर्टिकोस्टेरॉइड्स आर नॉट ब्रॉन्कोडायलेटर्स. So they are not effective in case of acute attack of bronchial asthma. For acute attack of bronchial asthma, we required bronchodilator, and in that case, beta-2 agonistic drug considered as drug of choice in acute attack of bronchial asthma. हे ब्रॉन्कोडायलेटर नाही आहेत, ते अॅक्यूट अटॅक मध्ये त्यांचा रोल नाही आहे. तर हे कसे ऍक्ट होतात, तर दे आर कॉल्ड एज कंट्रोलर. These are the drugs we use to control the episodes of asthma. We use corticosteroid for preventive point of view. Okay, they so initially corticosteroid were used by oral route, but we know that oral corticosteroids associated with many systemic adverse effects. So later on in 1970, inhalational corticosteroid introduced in the market. And these inhalational corticosteroids are considered as a best drug for prophylaxis point of view in bronchial asthma. Efficacy is good as compared to leukotriene antagonist, as compared to mast cell stabilizer. So for prophylaxis point of view, for prevention of bronchial asthma,
we use corticosteroid as a controller. Okay, so we have discussed these corticosteroids are not bronchodilator. Now, which corticosteroid we use in bronchial asthma? For inhalational route, we use corticosteroids which have good topical to systemic activity ratio. म्हणजे इनहेलेशनल कॉर्टिकोस्टेरॉइड मध्ये आपण असे कॉर्टिकोस्टेरॉइड यूज करतो ज्यांचं ऍक्शन ही लंग्स मध्येच राहील, सिस्टेमिक ऍब्सॉर्प्शन कमी राहील. आणि एक्झाम मध्ये इनहेलेशनल कॉर्टिकोस्टेरॉइड्स वाहिवात विचारले जातात, एक्झाम मध्ये विचारले जातात. त्यावेळेस आपण काही जण सिस्टेमिक कॉर्टिकोस्टेरॉइडचे एक्झाम्पल सांगता, कारण ते नेहमीच्या यूज मध्ये आहे तुमच्या प्रिडनिसोलॉन, हायड्रोकॉर्टिसॉन. तर प्रिडनिसोलॉन आणि हायड्रोकॉर्टिसॉन हे इनहेलेशनल कॉर्टिकोस्टेरॉइड नाही. ते आपण अस्थमामध्ये एक तर ओरल किंवा आय व्ही रूट म्हणजे सिस्टेमिक रूटने यूज करतो. तर इनहेलेशनल कॉर्टिकोस्टेरॉइडची नावं तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. मग इनहेलेशनल कॉर्टिकोस्टेरॉइड मध्ये बेक्लोमिथॅझोन डायप्रोपिओनेट, बुडेसोनाइड, फ्लुटिकॅसोन आणि सिक्लेसोनाइड हे ऍटलिस्ट 4 नावं तुम्हाला माहीत पाहिजे. ते आपण इनहेलेशनल रूटने यूज करतो. आणि सिस्टेमिक कॉर्टिकोस्टेरॉइड मध्ये प्रिडनिसोलॉन आणि हायड्रोकॉर्टिसॉन हे कॉर्टिकोस्टेरॉइडची नावं तुम्हाला माहीत पाहिजे. लक्षात आले एक्झाम्पल ऑफ कॉर्टिकोस्टेरॉइड्स? हो सर. ओके, आता तुम्हाला नेक्स्ट हे पॉइंट्स लिहिल्यानंतर हाऊ कॉर्टिकोस्टेरॉइड्स आर इफेक्टिव्ह, बरोबर. तर एक लक्षात घ्या की कॉर्टिकोस्टेरॉइड्स हॅव अँटी इन्फ्लॅमेटरी प्रॉपर्टी. ते तुम्हाला मेन्शन केलं पाहिजे, हा वर्ड तुमचा आलाच पाहिजे की कॉर्टिकोस्टेरॉइड्स जे आपण ब्रॉन्कियल अस्थमाचं पॅथोफिजियोलॉजी पाहिलेली आहे की ब्रॉन्कियल अस्थमा इज ए क्रोनिक इन्फ्लॅमेटरी डिसऑर्डर ऑफ द एअरवेज. म्हणजे यामध्ये एअरवेजचं इन्फ्लॅमेशन झालेलं असतं, बरोबर आहे. तर हे होऊ नये म्हणून, ओके, त्यासाठी आपण कॉर्टिकोस्टेरॉइड यूज केले पाहिजे. म्हणजे कॉर्टिकोस्टेरॉइड्स इफेक्टिव्ह ड्यू टू देअर अँटी इन्फ्लॅमेटरी प्रॉपर्टी. तर हाऊ दे आर इफेक्टिव्ह आपण पाहिलेलं आहे की अँटीजन अँटीबॉडी रिएक्शन झाल्यावर मास्ट सेल ग्रॅन्युलेशन होऊन इन्फ्लॅमेटरी मेडिएटर रिलीज होता आणि त्यामुळं हा एपिसोड ऑफ अस्थमा येतो. तर corticosteroids suppress this inflammatory response to antigen antibody reaction. तर अँटी इन्फ्लॅमेटरी ऍक्शन आहे हे आपण सांगू शकतो सोप्या भाषेमध्ये, अँटी इन्फ्लॅमेटरी ऍक्शन. कॉर्टिकोस्टेरॉइड रिड्यूस ब्रॉन्कियल हायपर रिएक्टिव्हिटी अँड म्युकोजल edema. So they benefit due to their anti-inflammatory action. They reduce bronchial hyperreactivity and mucosal edema. आता हे अँटी इन्फ्लॅमेटरी ऍक्शन कशी येते त्याविषयी आपण डिटेलमध्ये कॉर्टिकोस्टेरॉइड टॉपिक मध्ये जाणून घेणार आहोत. म्हणजे जे इन्फ्लॅमेटरी मेडिएटर्स आहे ते इन्फ्लामेशन कसं प्रोड्यूस करतात हे तुम्हाला माहित पाहिजे. मग कोणत्या स्टेप ऑफ इन्फ्लामेशन ते इनहिबिट करतं ते आपण पाहणार आहोत. तर त्यासाठी डिटेल अँटी इन्फ्लॅमेटरी ऍक्शन आपण कॉर्टिकोस्टेरॉइड टॉपिक मध्ये डिस्कस करणार आहोत. ओके, आता एक मेकॅनिझम ऑलरेडी आपण डिस्कस केलेली आहे, जे ॲरोचोडेनिक ऍसिड पाथवे आहे. तिथं कॉर्टिकोस्टेरॉइड कोणत्या स्टेपला ऍक्ट होतं आपण पाहिलेलं आहे, आठवतंय तुम्हाला? ॲरोचोडेनिक ऍसिड पाथवे मध्ये फॉस्फोलिपिडचं कन्व्हर्जन कशात होतं? ॲरोचोडेनिक ऍसिड मध्ये. ॲरोचोडेनिक ऍसिड. आणि ॲरोचोडेनिक ऍसिड मग कॉक्स पाथवेने प्रोस्टाग्लॅन्डिन सिंथेसिस करतं आणि लॉक्स पाथवेने ल्युकोट्राईन सिंथेसिस करतं. तर ते फॉस्फोलिपिड पासून ॲरोचोडेनिक ऍसिड सिंथेसिस साठी एक एन्झाईम लागतं, फॉस्फोलायपेज A2. आणि कॉर्टिकोस्टेरॉइड हे फॉस्फोलायपेज A2 एन्झाईम इनहिबिट करतात. म्हणजेच ॲरोचोडेनिक ऍसिडचे सिंथेसिस काय होईल जर कॉर्टिकोस्टेरॉइड यूज केले तर? इनहिबिट. इनहिबिट होईल. आणि ॲरोचोडेनिक ऍसिड बनलं नाही तर प्रोस्टाग्लॅन्डिन ल्युकोट्राईन बनतील का? नाही.
म्हणजे ल्युकोट्राईन सिंथेसिस, प्रोस्टाग्लॅन्डिन सिंथेसिस पण हे कमी करतात. त्यानंतर जे किमोटॅक्सिस प्रोसेस आहे इन्फ्लामेशनची, ते हे इनिबिट करतात. म्हणजे जे इन्फ्लामेटरी सेल्स आहे ब्लड मधले, आपल्या जे इन्फ्लामेटरी सेल्स आहेत त्याचं रिक्रुटमेंट ते लंग्स मध्ये होऊ देत नाही. म्हणजे किमोटॅक्सिस नावाची स्टेप जी आहे ती इनहिबिट होते. आणि त्याचप्रमाणे बाकी काही इन्फ्लामेटरी स्टेप्स ते इनहिबिट करतात, इन्फ्लामेशन प्रोसेसच्या स्टेप इनहिबिट करतात. तर डिटेलमध्ये आपण तेव्हा डिस्कस करणार आहोत. आता फक्त तुम्हाला एवढंच माहित पाहिजे की कॉर्टिकोस्टेरॉइड्स हॅव अँटी इन्फ्लामेटरी ऍक्शन अँड दे प्रिव्हेंट leukotriene prostaglandin synthesis by inhibiting phospholipase A2 enzyme, and various steps of inflammation also inhibited. Bronchial hyperreactivity is reduced and mucosal edema is also reduced. तर ह्या तीन चार गोष्टी तुम्हाला तिथं लिहायचं, किंवा अँटी इन्फ्लामेटरी वर्ड जरी आला तरी पण मोर दॅन सफिशियंट आहे. Corticosteroids are not bronchodilator, but they are beneficial in bronchial asthma due to their anti-inflammatory action. They are not effective in acute attack of bronchial asthma, but we use these drugs for prevention of attack. As a controller we use in chronic asthma. Okay. So mechanism of action, just I have discussed anti-inflammatory action. Corticosteroid inhibit inflammatory cytokine production and eosinic lymphocytic infiltration of the lungs. इओसिनिक आणि इओसिनोफिलिक आणि लिम्फोसाइट इन्फिल्ट्रेशन लंग मध्ये ते होऊ देत नाही, म्हणजे किमोटॅक्सिस प्रोसेस इनहिबिट करतं. ओके. कॉर्टिकोस्टेरॉइड यूज केल्याने काय काय इम्प्रुव्हमेंट होऊ शकते, तर एअर फ्लो इम्प्रूव्ह होतो, अस्थमा एक्झासर्बेशन जे असतात ते रिड्यूस होतात. ओके. अँड अस्थमा एक्झासर्बेशन जे आहे ते रिड्यूस होतात. आणि एअरवे रिमॉडेलिंग जे आहे, ओके, ती पण इम्प्रूव्ह होते. ओके. रिटार्डिंग डिसीज प्रोग्रेशन, जे डिसीज प्रोग्रेशन आहे ते रिटार्ड होतं. तर ह्या गोष्टी कॉर्टिकोस्टेरॉइड यूज केल्यामुळं होतात. ओके. ह्या गोष्टी कॉर्टिकोस्टेरॉइड यूज केल्यामुळं होतात. ओके. तर हे इथं माय झालेलं आहे, तिथं मे पाहिजे. ओके. तर कॉर्टिकोस्टेरॉइड यूज केल्यामुळं अँटी इन्फ्लॅमेटरी ऍक्शन किंवा किमोटॅक्सिस प्रोसेस सप्रेस झाल्यामुळं इन्फ्लामेशन जे आहे ते सप्रेस होतं, एअर फ्लो इम्प्रूव्ह होतो, अस्थमा एक्झासर्बेशन जे असते ते रिड्यूस होता, जे पॅथोफिजिओलॉजी मध्ये एअरवे रिमॉडेलिंग होतं ती मॉडिफाय होतं, आणि डिसीज प्रोसेस जी आहे, जी प्रोग्रेस आहे डिसीजची, ती रिटार्ड होते. ओके. आता हे झालं अँटी इन्फ्लामेटरी पॉइंट ऑफ व्ह्यू ऍक्शन. आता कॉर्टिकोस्टेरॉइड यूज केल्यामुळं जे अजून एक पॉइंट त्रिपाठीमध्ये दिलेला आहे, की जे स्मूथ मसल्स आहेत ब्रॉन्कियल, त्यावर जे बीटा टू रिसेप्टर आहे, त्या बीटा टू रिसेप्टरचा रिस्पॉन्स त्या बीटा टू अगोनिस्टिक ड्रगला कॉर्टिकोस्टेरॉइड दिल्याने इम्प्रूव्ह होतो. म्हणजेच आपण दुसऱ्या भाषेत असं सांगू शकतो की कॉर्टिकोस्टेरॉइड दिल्याने बीटा टू रिसेप्टरची सेन्सिटिव्हिटी बीटा टू अगोनिस्टिक ड्रगला इन्क्रीज होते, आणि त्यामुळं जो बीटा टू अगोनिस्टिक ड्रग जर जास्त दिवस यूज केले तर जो रेजिस्टन्स डेव्हलप होतो तो रिव्हर्स करण्याचं काम कॉर्टिकोस्टेरॉइड करतात. म्हणजे बीटा टू अगोनिस्ट बरोबर कॉर्टिकोस्टेरॉइड दिल्याने बीटा टू अगोनिस्टच्या ऍक्शनवर काय परिणाम होतो, हा पण पॉइंट मी तुमच्याशी डिस्कस केलेला आहे. तर लास्ट जो पॉइंट आहे, हा जो पॉइंट आहे की बीटा टू रिसेप्टरची सेन्सिटिव्हिटी बीटा टू ओगोनिस्टिक ड्रगला वाढवण्याचं काम कॉर्टिकोस्टेरॉइड्स करतात, आणि त्यामुळं जो रेजिस्टन्स येण्याचे चान्सेस आहे ते कमी होतात. तर हा पॉइंट जो आहे, हा जेव्हा आपण कॉर्टिकोस्टेरॉइड बीटा टू ओगोनिस्टिक ड्रग बरोबर देतो कॉम्बिनेशन मध्ये, त्यावेळेस महत्वाचा आहे की ते बीटा टू रिसेप्टरची सेन्सिटिव्हिटी बीटा टू ओगोनिस्टिक ड्रगला वाढवतात, त्यामुळे बीटा टू ओगोनिस्टिक ड्रगचा रिस्पॉन्स चांगला येतो,
त्यांना जर रेजिस्टन्स डेव्हलप झालेला असेल तर तो रिव्हर्स होण्याचं काम पण होतं. ओके, लक्षात आलं हे? इथपर्यंत पाठ लक्षात आलाय? हो सर. ओके ओके. तर बेसिक गोष्टी आता तुम्ही लिहू शकता. आपल्याला लॉंग शॉर्ट नोट आल्यानंतर काय काय पॉइंट्स आले पाहिजे त्या गोष्टी आता क्लिअर झालेल्या आहे. आता इनहेल स्टिरॉइड कसं देतात, त्यानंतर त्याचे साईड इफेक्ट काय आहेत, त्याविषयी आपण जाणून घेऊ आणि ते साईड इफेक्ट आपण कसे अवॉइड केले पाहिजे. प्रॅक्टिकल पॉइंट ऑफ व्ह्यू काही टिप्स पेशंटला आपण काय द्यायला पाहिजे त्या गोष्टी आपण पाहणार आहोत. तर एक्झाम्पल्स इनहेल स्टिरॉइडचे बेक्लोमिथॅझोन, बुडेसोनाइड, फ्लुटिकॅझोन, सिक्लोसेनाइड आपण पाहिलेले आहेत. ह्या ड्रगला आपण जे इनहेल स्टेरॉइड पाहिले त्यांना हाय टॉपिकल टू लो सिस्टेमिक ऍक्टिव्हिटी रेशो असतो, म्हणजे टॉपिकल ऍक्शन त्यांची चांगली असते. ओके, आता जेव्हा आपण इनहेल स्टेरॉइड यूज करतो त्यातलं काही ड्रग इनहेल होऊन लंग्स मध्ये जातं आणि काही ड्रग हे स्वेलो होतं, स्टमक मध्ये जातं आणि स्टमक मध्ये गेल्यानंतर ते सिस्टेमिक ऍक्टिव्हिटी दाखवू शकता, बरोबर आहे, ऍब्सॉर्ब झालं तर. तर हे जे इनहेल स्टेरॉइड आहे त्यांना त्यांचं ऍब्सॉर्प्शन पुअर असतं स्टमक मधून, आणि जे ऍब्सॉर्ब झालेलं ड्रग आहे लिव्हर मध्ये गेल्यावर मेटाबोलाइज होतं, म्हणजे त्यांचं फर्स्ट पास मेटाबॉलिझम पण जास्त असतं आणि त्याच्यामुळे सिस्टेमिक एंट्री कमी होते आणि सिस्टेमिक ऍक्शन कमी होते. म्हणून त्यांना आपण म्हणतो की टॉपिकल ऍक्टिव्हिटी चांगली आहे, सिस्टेमिक ऍक्टिव्हिटी कमी, म्हणजे हाय टॉपिकल ऍक्टिव्हिटी लो सिस्टेमिक ऍक्टिव्हिटी असे प्रॉपर्टी असणारे हे इनहेल स्टिरॉइड्स आहेत. म्हणजे इनहेल स्टिरॉइडला टॉपिकल ऍक्शन जास्त असते, सिस्टेमिक ऍक्शन कमी असते, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. ओके, तर आपण त्या गोष्टी पाहिलेल्या आहेत, त्या गोष्टी मी आता डिस्कस केलेल्या आहेत की हे जे मीटर डोस इनहेलर आहे हे जेव्हा आपण कॅनिस्टर प्रेस करतो, ड्रग आत केल्यानंतर काही ड्रग इनहेल होतं, लंग्स मध्ये जाऊन टॉपिकल ऍक्शन होते, काही ड्रग स्वेलो होऊन स्टमक मध्ये येतो. ओके, त्यानंतर ऍब्सॉर्प्शन होऊन लिव्हर मध्ये येतं. तर हे जे इनहेल स्टिरॉइड आहे त्यांना हे पुअर ऍब्सॉर्प्शन असतं, त्यामुळे कमी ड्रग सिस्टेमिक सर्क्युलेशन मध्ये येतं आणि लिव्हर मध्ये आल्यावरही त्या ड्रगचं मेटाबॉलिझम होतं, त्यामुळे सिस्टेमिक सर्क्युलेशन मध्ये फार कमी ड्रग जातं. म्हणून सिस्टेमिक साईड इफेक्ट जर आपण लो डोसला हे ड्रग यूज केले इनहेल स्टिरॉइड तर सिस्टेमिक ऍडव्हर्स इफेक्ट निग्लिजिबल असतात. तर तो पॉइंट आपण लक्षात ठेवायचा आहे. ओके, आता कधी आपण यूज करतो इनहेल स्टेरॉइड? प्रत्येक अस्थमाच्या पेशंट मध्ये आपण इनहेल स्टेरॉइड यूज करतो का? काय कोणत्या पेशंट मध्ये अस्थमाच्या इनहेल स्टेरॉइड आपण यूज करतो बीटा टू अगोनिस्ट बरोबर? जे यांना इपिसोडिक अस्थमा आहे, इपिसोडिक म्हणजे महिन्या 2 महिन्यातून 15 दिवसातून अटॅक येतो, त्यामध्ये स्टेरॉइडची गरज असते का? येस सर. एक लक्ष, नाही, ज्यांना डेली येईल त्यांनाच द्यावं लागेल आपल्याला ते. येस, ॲज पर गाईडलाईन्स जर अस्थमा हा माइल्ड आणि इपिसोडिक असेल, 15 दिवसातून एखाद्या महिन्यातून अटॅक येत असेल, ऑकेजनल अटॅक येत असेल, त्या पेशंटला फक्त बीटा टू अगोनिस्ट ड्रग दिले, अटॅक आला ते घेतले, अटॅक सबसाइड झाला, मोर दॅन इनफ आहे. परंतु काही पेशंटला अस्थमाचे एपिसोड्स हे डेली येतात, म्हणजे तो एपिसोड राहत नाही तो डिसीज. ओके, एपिसोड्स मध्ये नाही येत, तो डेली येतो. जेव्हा अस्थमा जे अटॅक्स हे डेली येतात त्यावेळेस वी हॅव टू स्टार्ट इनहेल कॉर्टिकोस्टेरॉइड अलॉंग विथ बीटा टू अगोनिस्ट. आणि आपण पाहिलंय इनहेल कॉर्टिकोस्टेरॉइड कोणत्या बीटा टू अगोनिस्ट बरोबर आपण यूज करतो? साबा का लाबा? साल्बोटामॉल. साल्बोटामॉल. साल्ब्युटामॉल. ओके, बरं, आपण साल्ब्युटामॉल बरोबर तसं यूज करू शकतो, पण ऍज पर गाईडलाईन्स काय आहे की इनहेल लाबा. स्टिरॉइड आपण कॉर्टिकोस्टेरॉइड्स विथ लाबा. यस, इनहेल कॉर्टिकोस्टेरॉइड आपण लॉंग ऍक्टिंग बीटा टू अगोनिस्ट बरोबर यूज केलेले चांगले आहे.
शॉर्ट ऍक्टिंग जे बीटा अगोनिस्ट आहे ते ऍक्यूट अटॅक मध्ये आपण यूज करतो, त्यांची ड्युरेशन ऑफ ऍक्शन शॉर्ट असते. लाबा जे आहे लॉंग ऍक्टिंग बीटा टू अगोनिस्ट, साल्मेट्रॉल सारखे ड्रग, ओके, साल्मेट्रॉल, फॉर्मोटेरॉल, बांबुटेरॉल जे आहे, तर साल्मेट्रॉल सारखे जे ड्रग आहे ते ड्रग आपण कॉर्टिकोस्टिरॉइड बरोबर यूज करायला पाहिजे, कारण कॉर्टिकोस्टिरॉइड आपण प्रोफेलॅक्सिस पॉइंट ऑफ व्ह्यू यूज करतो आणि त्याबरोबर म्हणजे दिवसातून 2 वेळा दिला तर 24 आवर कंट्रोल राहायला पाहिजे. त्यावेळेस मग लाभ बीटा टू अगोनिस्ट देताना लॉंग ऍक्टिंग बीटा टू अगोनिस्ट द्यायला पाहिजे, कारण आपण ऍज ए राऊंड द क्लॉक प्रोफायलॅक्सिस साठी ते देत असतो. म्हणून आयडियली कॉर्टिकोस्टिरॉइड यूज करताना बीटा टू अगोनिस्ट बरोबर कॉर्टिकोस्टिरॉइड आपण लाबा बरोबर देतो, लॉंग ऍक्टिंग बीटा टू अगोनिस्ट बरोबर देतो. ओके, तर आपण ते पाहिलेलं आहे. ओके, आता कॉर्टिकोस्टिरॉइड इन्हेलेशनल रूटने देताना आपण कसं देतो, तर मीटर डोस इन्हेलर किंवा रोटा इन्हेलर हे दोन इन्स्ट्रुमेंट किंवा या दोन इन्स्ट्रुमेंट थ्रू आपण देऊ शकतो, किंवा नेबुलायझर मशीन असेल तर नेबुलायझर मशीन थ्रू देऊ शकतो. तर 100 to 200 मायक्रोग्रॅम बीडी हा डोस आहे. म्हणजे 1 ते 2 पफ आपण जरी पेशंटला ऍडवाइस केले तरी चालू शकतं दुसऱ्या भाषेमध्ये. तर 100 to 200 मायक्रोग्रॅम बीडी हा डोस आहे. तर डोस हा मायक्रोग्रॅम मध्ये आहे हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. तर आपण सुरुवातीला 1 ते 2 पफ सकाळी, 1 ते 2 पफ संध्याकाळी देतो. त्यानंतर 3 ते 5 दिवस पाहू शकतो. जर ऍक्शन सॅटिस्फॅक्टरी नसेल तर आपण डोस इन्क्रीज करू शकतो. ओके, मॅक्झिमम 400 मायक्रोग्रॅम क्यूआयडी आपण देऊ शकतो, परंतु त्याच्यापेक्षा जास्त बेनिफिट इफेक्ट पेशंट म्हणजे त्याच्यापेक्षा जास्त डोसला बेनिफिशियल इफेक्ट जनरली दिसत नाही. म्हणजे कॉर्टिकोस्टेरॉइड देताना आपण 100 to 200 मायक्रोग्रॅम बीडी पासून स्टार्ट करून टायट्रेट करून 400 मायक्रोग्रॅम क्यूआयडी डोस पर्यंत जाऊ शकतो. ओके, तर डोस लक्षात राहीलच असं नाही. 1 ते 2 पफ बीडी असं लिहिलं तरी चालेल, काही प्रॉब्लेम नाही. ओके, currently inhaled steroids are not considered necessary for patients with mild and episodic asthma. Inhaled steroids have no role in acute attack or in status asthmaticus. तर अॅक्यूट अटॅक मध्ये त्यांचा काही रोल नाही आहे. स्टॅटस अस्थमॅटिकस मध्ये इमिजिएट इम्प्रुव्हमेंट साठी त्यांचा रोल नाही आहे. स्टॅटस अस्थमॅटिकस मध्ये आपण IV कॉर्टिकोस्टेरॉइड यूज करतो. ओके, ते पण रिपीट अटॅक येऊ नये म्हणून. ओके ओके, पीक इफेक्ट जनरली हे जे ड्रग आहे कॉर्टिकोस्टेरॉइड हे स्लो ऍक्टिंग ड्रग आहे. पहा, ते कॉर्टिकोस्टेरॉइड्स हे ग्लुकोकॉर्टिकॉइड्स आहेत आणि ते ग्लुकोकॉर्टिकॉइड रिसेप्टरवर ऍक्ट होत आहे. आणि जनरल फार्मॅकॉलॉजी मध्ये आपण डिस्कस केलंय की कॉर्टिकोस्टेरॉइड हे कोणते रिसेप्टर्स आहेत, कॉर्टिकोस्टेरॉइड रिसेप्टर हे कोणत्या रिसेप्टरचे टाईप आहेत, आठवतंय? जसं आपण पाहिलं होतं बीटा रिसेप्टर्स हे GS टाईप रिसेप्टरचे टाईप आहेत, तसं कॉर्टिकोस्टेरॉइड रिसेप्टर हे कोणत्या रिसेप्टरचे टाईप आहे? माऊ रिसेप्टर. जी प्रोटीन कपल आहे का, आयनोट्रॉपिक रिसेप्टर आहे का, एन्झाईम लिंक रिसेप्टर आहे का, न्यूक्लियर रिसेप्टर आहे? न्यूक्लियर रिसेप्टर्स. व्हेरी गुड. कॉर्टिकोस्टेरॉइड these are corticosteroid receptors are the example of न्यूक्लियर न्यूक्लियर रिसेप्टर. आणि न्यूक्लियर रिसेप्टरचे एक पॉइंट तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे की हे जे 4 टाईपचे रिसेप्टर आपण डिस्कस केले, जी प्रोटीन, आयनोट्रॉपिक, एन्झाईम लिंक आणि न्यूक्लियर रिसेप्टर, त्यापैकी न्यूक्लियर रिसेप्टर जे आहेत हे स्लोवेस्ट ऍक्टिंग रिसेप्टर आहे. काय? स्लोवेस्ट ऍक्टिंग. म्हणजे कॉर्टिकोस्टेरॉइड दिल्यानंतर ऍटलिस्ट 4 ते 5 तास ऍक्शन यायला लागतात. पीक इफेक्ट स्लोवेस्ट ऍक्टिंग रिसेप्टर आहे. तर हा पॉइंट तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे.
फास्टेस्ट ऍक्टिंग रिसेप्टर कोणते आहे चार पैकी? जी प्रोटीन आहे का आयनोट्रॉपिक आहे की एन्झाईम लिंक? Inotropic. व्हेरी गुड, आयनोट्रॉपिक रिसेप्टर आहे. अजून एक एमसीक्यू मी इथं रिवाइज करतोय तुमच्या, की एन्झाईम लिंक रिसेप्टर जे आहेत, म्हणजे टायरोसिन कायनेज लिंक रिसेप्टरचं एक्झाम्पल तुम्हाला माहित आहे का? कोणता रिसेप्टर एन्झाईम लिंक रिसेप्टरचं एक्झाम्पल आहे? त्यातल्या त्यात अजून स्पेसिफिक त्या एन्झाईमचं नाव आहे टायरोसिन कायनेज लिंक रिसेप्टर. त्या एन्झाईम टायरोसिन कायनेज बाइंड असतो म्हणून टायरोसिन कायनेज लिंक रिसेप्टर पण म्हणतात किंवा एन्झाईम लिंक रिसेप्टर म्हणतात. तर एक लक्षात घ्यायचं एक्झाम्पल पण मी तुमच्याशी डिस्कस करतोय. तर एन्झाईम लिंक रिसेप्टरचं एक्झाम्पल आहे इन्सुलिन रिसेप्टर. काय? इन्सुलिन रिसेप्टर. इट इज ए एक्झाम्पल ऑफ एन्झाईम लिंक रिसेप्टर. त्यातल्या त्यात मग कोणत्या एन्झाईम लिंक आहे? टायरोसिन कायनेज लिंक रिसेप्टर. राहिला हा एमसीक्यू लक्षात? हो सर. Yes. ओके. आता फास्टेस्ट ऍक्टिंग रिसेप्टर तुम्ही सांगितलेलं आहे आयनोट्रॉपिक, करेक्ट. आता अजून एक एमसीक्यू ह्या रिसेप्टर टॉपिक वर येतो. निकोटीन रिसेप्टर इज अन एक्झाम्पल ऑफ विच टाइप ऑफ रिसेप्टर? एनएसची एक्झाम दिलेली आपण. निकोटीन रिसेप्टर कोणत्या रिसेप्टरचा टाइप आहे? निकोटीन. Inotropic. Inotropic. व्हेरी गुड, आयनोट्रॉपिक. एमसीक्यू लक्षात राहील हा. तर मी जनरल फार्मॅकचे काही एमसीक्यू तुम्हाला दिलेत, 40-50 एमसीक्यू डिस्कस केलेत, म्हणजे पीडीएफ दिलेला आहे, ते पहा. एनएस मध्ये पण 50 एक एमसीक्यू जे विचारले जाऊ शकतात मॅक्झिमम देण्याचा ट्राय केलेला आहे, कारण एमसीक्यू हे काय की किती पण तयार होऊ शकतात. तर कॉमन जे येतात त्याविषयी आपण डिस्कस केलेलं आहे प्रत्येक लेक्चर मध्ये, आणि ते एकत्र करून ती पीडीएफ दिलेली आहे, त्याची प्रिंट आउट करून तुम्ही ती वाचा. ओके. आता थेरापेटिक्स इंडेक्स डिटरमाइन असा एमसीक्यू येतो. थेरापेटिक इंडेक्स काय डिटरमाइन करतो? मग त्याचा आन्सर आहे थेरापेटिक इंडेक्स डिटरमाइन सेफ्टी ऑफ द ड्रग. If therapeutic index is high, drug is safe. If therapeutic index is low, drug is not safe. ओके. तर त्या गोष्टी क्लिअर होता एमसीक्यू पॉईंट ऑफ व्ह्यू. एमसीक्यू हे स्कोरिंग आहे, 10 पैकी तुम्हाला 8 पडले तर मग नंतर थेरी मध्ये टेन्शन राहत नाही. 7 ते 8 मार्क तुम्हाला इझी येऊ शकतात. कॉमन एमसीक्यू असतात, डिफिकल्ट एमसीक्यू नसतात. 80% एमसीक्यू तुम्ही जे रीडिंग करताय त्याच्यावर सॉल्व्ह होऊ शकतात. ओके. तर पीक इफेक्ट हा कॉर्टिकोस्टेरॉइड इन्हेलेशनल ड्रगचा 4 ते 7 दिवसांनी येतो, आणि कॉर्टिकोस्टेरॉइड स्टॉप केल्यानंतरही काही दिवस ह्या कॉर्टिकोस्टेरॉइडचा इफेक्ट राहतो. म्हणजे ऑनसेट स्लो आहे आणि ऑफसेट पण स्लो आहे ऍक्शनचा. ओके. आता जे पेशंट ओरल स्टिरॉइडवर असतील आणि त्यांना इन्हेलेशनल स्टिरॉइड द्यायचे असतील, तर ओरल स्टिरॉइड आपण दिल्यानंतर आपल्याला माहिती आहे की स्टिरॉइड स्टॉप करताना टॅपरिंग करायची गरज असते. टॅपरिंग म्हणजे आपल्याला डोस हळूहळू कमी करावा लागतो, बरोबर आहे? तर टॅपरिंग ऑफ द डोस तुम्हाला माहित आहे का स्टिरॉइड बद्दलचा? व्हॉट इज टॅपरिंग ऑफ द डोस? रिड्यूस करायचं. Gradual withdrawal of the doses. हा, म्हणजे कॉर्टिकोस्टेरॉइड तुम्ही जर एखाद्या पेशंटला ओरली देत असतात आणि तुम्ही ते कॉर्टिकोस्टेरॉइड कंटिन्यू 3-4 आठवडे दिलेला आहे ओरली, बरोबर आहे? तर ओरली दिल्यानंतर कंटिन्यू दिल्यानंतर की त्यानंतर जर तुम्हाला स्टॉप करायचा असेल तर आपण सडनली कॉर्टिकोस्टेरॉइड स्टॉप नाही करू शकत, कारण आपण कंटिन्यू कॉर्टिकोस्टेरॉइड दिल्यामुळं आपल्या शरीरात जे कॉर्टिकोस्टेरॉइड बनवायची प्रोसेस आहे ऍड्रिनल ग्लॅन्डची, ती सप्रेस झालेली असते. कारण ग्लॅन्डला वाटतंय बाहेरून कॉर्टिकोस्टेरॉइड येत आहे, आपल्याला काही बनवायची गरज नाही, मग ग्लॅन्ड बनवत नाही. आणि सडनली स्टॉप केल्यानंतर ग्लॅन्डला लगेच कॉर्टिकोस्टेरॉइड बनवणं शक्य नाही होत.
त्यामुळे पेशंट ऍक्यूट ऍड्रिनल इन्सफिशियन्सी मध्ये जाऊ शकतो. म्हणजे ऍड्रिनल ग्लॅन्डचं जे कार्य आहे ते व्यवस्थित होणार नाही, कॉर्टिकोस्टेरॉइड बनणार नाही. आणि ते अवॉइड करण्यासाठी, ऍक्यूट ऍड्रिनल इन्सफिशियन्सी अवॉइड करण्यासाठी किंवा स्टिरॉइड विड्रॉवल इफेक्ट म्हणतो आपण त्याला, तो अवॉइड करण्यासाठी काय करायला पाहिजे की 3 आठवडे कॉर्टिकोस्टेरॉइड जर दिला असेल तर जो डोस दिला आहे त्याच्यापेक्षा डोस थोडा कमी करून 1 आठवडा द्या, त्यानंतर अजून कमी करून 1 आठवडा द्या, आणि अजून कमी करून 1 आठवडे द्या. त्याला आपण म्हणतो टॅपरिंग ऑफ द डोस, ग्रॅज्युअल रिडक्शन ऑफ द डोस. आणि हे कॉर्टिकोस्टेरॉइड स्टॉप करताना ओरली जर कॉर्टिकोस्टेरॉइड जास्त दिवस दिला असेल, मोर दॅन 1 वीक्स, तर त्या गोष्टी करणं गरजेचं असतं. तर हे झालं ओरल कॉर्टिकोस्टेरॉइड विषयी. पण जेव्हा आपल्याला आता अजून एक कन्सेप्ट आपण पाहतोय की जर एखादा पेशंट ओरल कॉर्टिकोस्टेरॉइड वर आहे आणि त्याला इन्हेलेशनल कॉर्टिकोस्टेरॉइड चालू करायचा असेल, ओरल कॉर्टिकोस्टेरॉइड बंद करून, तर ओरल कॉर्टिकोस्टेरॉइड जे चालू आहे, काही वीक्स यूज केलेलं आहे, ते बंद करण्याआधी आपल्याला टॅपरिंग करणं गरजेचं आहे, मग ते बंद करायचंय. तर ज्यावेळेस आपण टॅपरिंग करतो, हं, त्याच्या आधी एक दोन आठवडे आपल्याला इन्हेलेशनल कॉर्टिकोस्टेरॉइड चालू करणं गरजेचं असतं. आणि 1 ते 2 आठवडे जेव्हा ओरल आणि इन्हेलेशनल कॉर्टिकोस्टेरॉइड दोन्ही दिलं, त्यानंतर आपण ते टॅपरिंग करणं गरजेचं आहे ओरल कॉर्टिकोस्टेरॉइड. तर ओरल कॉर्टिकोस्टेरॉइड वरून पेशंटला जर इन्हेलेशनल कॉर्टिकोस्टेरॉइड वर शिफ्ट करायचं असेल तर ओरल कॉर्टिकोस्टेरॉइड टॅपर करायच्या आधी 1 ते 2 आठवडे इन्हेलेशनल कॉर्टिकोस्टेरॉइड आपण स्टार्ट केले पाहिजे, आणि त्यानंतरच ते ओरल कॉर्टिकोस्टेरॉइड टॅपर केले पाहिजे. लक्षात आलंय? Yes, sir. आता इन्हेलेशनल कॉर्टिकोस्टेरॉइड आपण ते यूज करतोच, परंतु काही पेशंट मध्ये ओरल इन्हेलेशनल कॉर्टिकोस्टेरॉइड प्लस बीटा 2 अगोनिस्ट देऊन पण अस्थमाचे अटॅक्स जसे पाहिजे तसे कंट्रोल होत नसतील आणि अस्थमाचं एक्झासर्बेशन जास्त असेल, त्यावेळेस आपण काही दिवस ओरल स्टिरॉइड पेशंटला देऊ शकतो. म्हणजे इन्हेलेशनल कॉर्टिकोस्टेरॉइडचा जर इफेक्ट व्यवस्थित आला नाही तर पेशंटला काही दिवस ओरल स्टिरॉइड आपण देऊ शकतो. तर रोल ऑफ ओरल कॉर्टिकोस्टेरॉइड हा पण तुम्हाला माहित पाहिजे की ओरल कॉर्टिकोस्टेरॉइड्स आपण अस्थमाच्या पेशंट मध्ये कधी यूज करतो, जेव्हा इन्हेलेशनल कॉर्टिकोस्टेरॉइडने जसा इफेक्ट पाहिजे तसा जर येत नसेल, सिग्निफिकंट इम्प्रुव्हमेंट पेशंट मध्ये नसेल, अस्थमाचे अटॅक्स जे आहे ते कंट्रोल होत नसतील, ओके, तर काही दिवस जिथं ज्यावेळेस अस्थमाचे अटॅक ऍग्रिवेट होतात त्यावेळेस आपण ओरल स्टिरॉइड पेशंटला देऊ शकतो. तर अस्थमामध्ये इन्हेलेशनल रूटने पण कॉर्टिकोस्टेरॉइड यूज करतात, आपण ते पाहिलं, आणि त्यानंतर ओरल रूटने पण कॉर्टिकोस्टेरॉइड यूज करतात ते आपण पाहिलं. ओके, आता कॉर्टिकोस्टेरॉइड दिल्यानंतर लॉंग टर्म पेशंटला अस्थमाचे अटॅक्स आले नाहीत तर त्यावेळेस आपण कॉर्टिकोस्टेरॉइड त्या पेशंटचं बंद करू शकतो आणि इपिसोडिक अस्थमासाठी त्याला बीटा 2 अगोनिस्ट इन्हेलर प्रिस्क्राईब करू शकतो. म्हणजे काही पेशंट जे लॉंग पिरियडवर ओरल इन्हेलेशनल कॉर्टिकोस्टेरॉइड दिल्यानंतर वेल कंट्रोल आहेत, इन दिस पेशंट वी कॅन इव्हन स्टॉप इनहेल स्टिरॉइड आणि त्या पेशंटमध्ये अस्थमाचे अटॅक्स वर्सन होत नाही. म्हणजे काही दिवसांनंतर, समजा 6 महिने, 1 वर्ष, 2 वर्ष यूज केले कॉर्टिकोस्टेरॉइड ओरली, त्यानंतर त्या पेशंटमध्ये आपण कॉर्टिकोस्टेरॉइड स्टॉप करू शकतो. म्हणजे हे लाईफ लॉंग घेण्याची गरज नाही आहे, हे लक्षात घ्या. लक्षात आलं हे? डिपेंडिंग ऑन पेशंट रिस्पॉन्स. समजलंय? लोकल ऍडव्हर्स इफेक्ट इन्हेलेशनल कॉर्टिकोस्टेरॉइडचे काय असतील, तुम्हाला माहित आहे त्याविषयी काही? व्हॉट आर द लोकल ऍडव्हर्स इफेक्ट ऑफ इन्हेलेशनल कॉर्टिकोस्टेरॉइड?
ओरल थ्रश येऊ शकतो, कॅन्डिडियासिस होऊ शकतो ओरल. ओके, ओरल थ्रस्ट, पावडर मॅडम. कॅन्डिडियासिस. अजून? करेक्ट, व्हेरी गुड. ओरल थ्रस्ट, कॅन्डिडियासिस. का होतं ते? पावडर फॉर्म मध्ये किंवा इन्युलेशन घेतलं तर ते डिपॉझिट होतं टंग वरतीच, ओके, मग त्याने त्याच्यामुळे. त्याने ओरल थ्रस्ट किंवा कॅन्डिडियासिस का होतं? बरोबर. कंटिन्यूस आहे ओरल थ्रश येईल, कारण ते इरोड करेल ना म्युकस मेम्ब्रेनला. ओके, पण फंगल इन्फेक्शन का होतं? त्याचं रिझन असं आहे की कॉर्टिकोस्टेरॉइडला इम्युनोसप्रेशन प्रॉपर्टी आहे. कोणती आहे? इम्युनो. इम्युनोसप्रेशन. आणि त्याच्यामुळे अपॉर्च्युनिस्टिक इन्फेक्शन जे आहे ते ग्रो होऊ शकतात. बरोबर आहे. मग त्यामध्ये फंगल इन्फेक्शन आहे. आपण पहा, लॉंग टर्म कॉर्टिकोस्टेरॉइड यूज केलं तर लॅटेंट ट्युबरक्युलोसिस पण ऍक्टिव्हेट होऊ शकतो. म्हणजे ओरली जर दिलं तर, ओरली कॉर्टिकोस्टेरॉइड किंवा कोणतंही इम्युनोसप्रेसंट आपण देत असू तर इन्फेक्शनची रिस्क वाढते. इन्फेक्शनची रिस्क वाढते. ओके. जसं मिथोट्रेक्झेट नावाचा ड्रग आहे, आपण रुमॅटॉइड आर्थरायटिस मध्ये देतो, तिथं इन्फेक्शन वाढू शकतं कारण ते इम्युनोसप्रेसंट आहे. ते इम्युनोसप्रेसंट ड्रग दिल्यामुळं इन्फेक्शनची रिस्क वाढते. तर इथं ऑपॉर्च्युनिस्टिक इन्फेक्शनची रिस्क वाढते आणि त्यामध्ये ओरल कॅन्डिडियासिस किंवा त्याला आपण ओरल थ्रश असं म्हणतो, त्याची रिस्क वाढते. ओके, हा एक लोकल ऍडव्हर्स इफेक्ट झाला. अजून काही लोकल ऍडव्हर्स इफेक्ट तुम्हाला माहित आहेत का ओरल कॉर्टिकोस्टेरॉइडचे? इनहेलेशनल कॉर्टिकोस्टेरॉइडचे. ओके, मी सांगतो ते की एक मॅडमने जे सांगितलं सिम्टमॅटिक और सिम्टमॅटिक ओरल कॅन्डिडियासिस किंवा ओरल थ्रश हा एक ऍडव्हर्स इफेक्ट आहे. त्यानंतर दुसरा ऍडव्हर्स इफेक्ट आहे हॉर्सनेस ऑफ व्हॉइस. व्हॉइस चेंज होतो, हॉर्सनेस येतो, हॉर्सनेस ऑफ व्हॉइस. ओके. डिस्फोनिया, डिस्फोनिया. ओके, डिस्फोनिया हा एक ऍडव्हर्स इफेक्ट दिसून येतो. आणि सोअर थ्रोट, सोअर थ्रोट. तर हे चारही तुम्हाला अं, तिथं मेन्शन करता आले पाहिजे. ओके. हॉर्सनेस ऑफ व्हॉइस, डिस्फोनिया म्हणजे हा व्हॉइसचाच डिसऑर्डर आहे. क्वालिटी जे नॉर्मल व्हॉइस पेक्षा हा ॲबनॉर्मल व्हॉइस डेव्हलप होतो. ओके. तर बरोबर आहे. हॉर्सनेस म्हणजे कर्कश आवाज होतो थोडा. ओके. तर डिस्फोनिया, हॉर्सनेस ऑफ व्हॉइस, सोअर थ्रोट आणि ओरल कॅन्डिडियासिस हे लोकल ऍडव्हर्स इफेक्ट आहे इनहेलेशनल कॉर्टिकोस्टेरॉइडचे. तुम्हाला वायवात विचारू शकता, तुम्हाला शॉर्ट नोट आली तर त्यात हे ऍडव्हर्स इफेक्ट तुम्हाला आलेच पाहिजे. ओके. हाऊ कॅन वी प्रिव्हेंट दिस ऍडव्हर्स इफेक्ट? पेस्टचा यूज Gargling, केलं. gargling and rinsing after the inhalations. ओके, हा पॉइंट पण तुम्हाला शॉर्ट नोट मध्ये आलाच पाहिजे. वी कॅन reduce this adverse effect. We can reduce the incidence of this adverse effect by advising patient to gargle after every dose of inhalational corticosteroid. जर तुम्ही इनहेलेशनल कॉर्टिकोस्टेरॉइड पेशंटला ऍडवाइस केलेला असेल, मीटर डोस इनहेलर दिला असेल किंवा रोटा इनहेलर मध्ये देत असाल, तर तो घेतल्यानंतर तुम्ही पेशंटला सांगायला पाहिजे की तुम्ही तो डोस घेतल्यानंतर गुळण्या करायच्या. बरोबर आहे. तर हा एक इम्पॉर्टंट पॉइंट आहे. अजून एक महत्वाचं ऍडवाइस तुम्ही करू शकता की जेव्हा आपण मीटर डोस इनहेलर प्रिस्क्राईब करतो, तर हे ऍडव्हर्स इफेक्ट कमी करण्यासाठी आपण एक ट्यूब लाईक इन्स्ट्रुमेंट त्या मीटर डोस इनहेलर बरोबर देतो. त्याला आपण Spacer, spacer. स्पेसर. तर स्पेसरचा यूज पण इनहेलेशनल कॉर्टिकोस्टेरॉइड आपण देत असेल तर तुम्ही ते प्रिस्क्राईब केलंच पाहिजे. म्हणजे त्याची आता कॉस्ट वाढेल पण हे साईड इफेक्ट कमी होऊ शकतात. म्हणजे तुम्ही जर इनहेलेशनल बीटा टू अगोनिस्ट देत असाल फक्त तर काही स्पेसरची गरज नाहीये. परंतु कॉर्टिकोस्टेरॉइड देत असताल तर स्पेसरची गरज आहे. म्हणजे स्पेसरमुळे हे ऍडव्हर्स इफेक्ट कमी होतात. कारण जेव्हा आपण
स्पेसर यूज करतो, तर ते कसं यूज करता किंवा काय होतं ते मी नंतर विथ डायग्राम दाखवणारच आहे. तर जे डिपॉझिट होणारा ड्रग आहे माउथ मध्ये ते कमी होतो आणि हे साईड इफेक्ट कमी होतात. तर ह्या दोन गोष्टी तुम्हाला व्हायवात विचारल्या जाऊ शकतात किंवा शॉर्ट नोटच्या पार्ट मध्ये तुम्हाला कॉमन गोष्टी आहेत, आठवतात, काही डिफिकल्ट नाही, ते तुम्ही लिहू शकता. आणि ते जेव्हा तुम्ही लिहिता तेव्हा तुम्हाला प्रॅक्टिकल पॉईंट ऑफ व्ह्यू त्या गोष्टी माहीत आहेत हे क्लिअर होऊन जातं. हे झालं लोकल ऍडव्हर्स इफेक्ट. बरोबर आहे? ठीक आहे. सो दे कॅन बी मिनिमाइज बाय यूज ऑफ स्पेसर, गार्गलिंग आफ्टर एव्हरी डोस, किंवा आपण प्रिव्हेंट किंवा ट्रीट करण्यासाठी अँटी फंगल ड्रग घेऊ शकतो. ओके, जनरली ट्रीटमेंटसाठीच आपण प्रिस्क्राईब करतो. तर त्यामध्ये क्वाट्रिमोक्झॅझोल आहे, निस्टॅटिन आहे. आपण रुटीनली इनहेलेशनल स्टेरॉइड बरोबर अँटी फंगल ड्रग देत नाही. बरोबर आहे? तर जर ओरल स्ट्रेस झालं तर आपण क्लोट्रिमेझोझोल किंवा निस्टॅटिन ड्रग यूज करू शकतो. तर त्या अँटी फंगल ड्रगचे नावं तुम्हाला माहित आहे. ओके. आता सिस्टेमिक ऍडव्हर्स इफेक्ट कॉर्टिकोस्टेरॉइडचे जे आहे ते इनहेलेशनल कॉर्टिकोस्टेरॉइड यूज मुळे कमी आहेत. परंतु जर इनहेलेशनल कॉर्टिकोस्टेरॉइडचा डोस जर जास्त असेल, मोर दॅन 600 मायक्रोग्रॅम पर डे आपण यूज केला तो डोस, तर सिस्टेमिक ऍडव्हर्स इफेक्ट येण्याचे चान्सेस जास्त आहे. किती डोस झाला? मोर दॅन 600 मायक्रोग्राम पर डे पेक्षा जास्त डोस झाला तर सिस्टेमिक ऍडव्हर्स इफेक्ट कॉर्टिकोस्टेरॉइडचे येण्याचे चान्सेस आहे. तर तुम्हाला सिस्टेमिक ऍडव्हर्स इफेक्ट माहिती आहे का कॉर्टिकोस्टेरॉइडचे? ट्रेमर होतात, फ्लशिंग होतं, फ्लशिंग, रेडनेस वगैरे, थोडं माउथ वगैरे होतं, पाल्पिटेशन होतं. नाही, तुम्ही बीटा अगोनिस्टचे तर सांगत नाही ना? नाही नाही, हे स्टेरॉइड नंतर पण येतं सर. ट्रिमर्स, ओके. रेडनेस, ओके. पेटिशियल स्किन रिलेटेड होऊ शकतं. तुम्ही जे रेडनेस म्हणता ना ते पेटिशियल हिमोरेज किंवा ब्रुझिंग हे होऊ शकतं. ते आहे. ट्रिमरचं रिझन आता काय आहे त्याविषयी? एडिमा, एडिमा, वॉटर रिटेन्शन, ओके, hyperglycemia, व्हेरी गुड. ओके, ओके, आर्थरायटिस, ऑस्टिओपोरोटिक चेंजेस, ओके, पुशिंग center. व्हेरी गुड. म्हणजे तुम्हाला मून लाईक फेस, मून लाईट फेस. ओके, ओके, ठीक आहे. म्हणजे सिस्टेमिक ऍडव्हर्स इफेक्ट तुम्हाला माहित आहेत. तर सिस्टेमिक ऍडव्हर्स इफेक्ट जे आहेत, तर स्किन, आता आपण काय करू की कसे आहे लक्षात, आता तुम्हाला ऑलरेडी माहित आहे. तर जसं एक जे आहे की स्किनशी रिलेटेड, समजा आपण हाताचा विचार केला, बाहेर जे स्किन रिलेटेड, समजा मॅडमने सांगितलं की पेटिशियल हिमोरेज किंवा ब्रुझिंग, त्याच्यामुळे रेडनेस होत, थिनिंग ऑफ स्किन, थिनिंग ऑफ द स्किन होतं. बरोबर आहे? आणि हे मसल झालं, वेस्टिंग, हे झाले स्किनचे. आता स्किनच्या खाली काय असतात? स्किनच्या लिपिड्स, खाली स्किनचं जर लेअर फॅट्स, काढला आपण तर फॅट असतात. तर जे सब लायपोलायसिस, फॅट, वेस्टिंग ऑफ मसल्स. हा, तर जे सबक्युटेनस फॅट आहे, तर कॉर्टिकोस्टेरॉइड यूज केल्यामुळं काय होतं की जे ऍडिपोस टिश्यू मधलं फॅट आहे ना ते रिडिस्ट्रीब्यूट होतं म्हणजे काय होतं की पेरिफेरल साईट मधलं ऍडिपोस टिश्यूचं फॅट हे सेंट्रल ऍडिपोस टिश्यू मध्ये शिफ्ट होतं. पहा, कॉर्टिकोस्टेरॉइड यूज केल्यामुळं जे सबक्युटेनस टिश्यू मधलं फॅट आहे, ऍडिपोस टिश्यू मधलं फॅट आहे, ते पेरिफेरल ऍडिपोस टिश्यू मधलं फॅट पुढे जातं सेंट्रल ऍडिपोस टिश्यू मध्ये. म्हणजे फॅटचं काय झालेलं आहे? रिडिस्ट्रीब्युशन. रिडिस्ट्रीब्युशन झालेलं आहे. आणि त्याच्यामुळं जे पेरिफेरल जे लिम्स, म्हणजे आपण लिम्स म्हणलो तर ते थिन होऊन जातात. मसल वेस्टिंग एक रिझन तर आहे, परंतु रिडिस्ट्रीब्युशन ऑफ द फॅट झाल्यामुळं पेरिफेरल फॅट सेंट्रल साईडला जातं, म्हणून देर इज अ थिनिंग ऑफ द लिम्स होतं अँड देर इज अ सेंट्रल ओबेसिटी. बरोबर आहे? मग सेंट्रल ओबेसिटी कॉर्टिकोस्टेरॉइडच्या युजमुळे होऊ शकते. मग त्यामध्ये मून लाईक फेस सरांनी सांगितलेलं आहे. शोल्डरवर फॅट डिपॉझिट झाल्यामुळे बफेलो हम्प अपिअरन्स येतो. ओके. ऍब्डोमिन जे आहे ते डिस्टेंड होते किंवा सेंट्रल ओबेसिटी येते.
तर याला आपण क्युशिंगॉइड हॅबिटस असं म्हणतो. क्युशिंगॉइड हॅबिटस असं म्हणतो. मून लाईक फेस, ओके, बफेलो हम, ओके, सेंट्रल ओबिसिटी, थिनिंग ऑफ द लिम्स, ह्या सगळ्यांना काय Fish like lips. म्हणतात? फिश Fish लाईक like माउथ. lips. फिश लाईक लिप म्हणू शकतो. ओके, मून फेस आहे. तर याला आपण कुशिंगॉइड हॅबिटस असं म्हणतो. तर ते तुम्हाला काही पेशंट मध्ये दिसून येतं. तर हे झालं सबक्युटेनस टिश्यू शी रिलेटेड फॅट डिस्ट्रीब्युशन. त्याच्या खाली मसल असतात, मसल वेस्टिंग, थिनिंग ऑफ द मसल वेस्टिंग एक होतं, ते तुम्हाला एक लक्षात ठेवायचं आहे. त्याच्या खाली मसलच्या खाली बोन्स असतात, बोनशी रिलेटेड ओस्टिओपोरोसिस तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. तर हे स्किन, सबक्युटेनस टिश्यू, मसल आणि बोन, हे आपण जर एका खाली एक पार्ट पाहिले हाताचे, स्किन पासून खाली सबक्युटेनस टिश्यू, त्याच्या खाली मसल, त्याच्या खाली बोन, हे ऍडव्हर्स इफेक्ट लक्षात येतील. आणि दुसरे ऍडव्हर्स इफेक्ट लक्षात ठेवायला आपल्याला आता टॉप पासून बॉटम पर्यंत जायचंय, म्हणजे हेड टू टो पर्यंत लक्षात ठेवायचे. सीएनएस रिलेटेड ऍडव्हर्स इफेक्ट आहेत की काही पेशंट मध्ये युफोरिया होऊ शकतं. आय रिलेटेड ऍडव्हर्स इफेक्ट कॉर्टिकोस्टेरॉइडचे दोन येऊ शकतात, एक पोस्टेरियर सबकॅप्सुलर कॅटॅरॅक्ट आणि दुसरं ग्लाउकोमा. हे दोन आय रिलेटेड ऍडव्हर्स इफेक्ट होऊ शकतात. त्यानंतर जीआयटी रिलेटेड ऍडव्हर्स इफेक्ट मध्ये पेप्टिक अल्सर होऊ शकतं. ओके, त्यानंतर पॅन्क्रिया रिलेटेड हायपरग्लायसिमिया तुम्ही सांगितलेलं आहे. ऍड्रिनल ग्लॅन्ड रिलेटेड HP ऍक्सिस सप्रेशन, म्हणजेच जर कॉर्टिकोस्टेरॉइड दिल्याने हायपोथॅलॅमिक पिट्युटरी ऍड्रिनल ऍक्सिस सप्रेस होतो. तर हे सगळे साईड इफेक्ट आहे. त्याचबरोबर ऑपॉर्च्युनिस्टिक इन्फेक्शनची जी रिस्क आहे ती वाढते, व्हायरल इन्फेक्शनची रिस्क वाढते, फंगल इन्फेक्शनची रिस्क वाढते. ओके, हे सगळे सिस्टेमिक ऍडव्हर्स इफेक्ट आहे. ओके, चिल्ड्रन मध्ये ग्रोथ रिटार्डेशन होतं. ओके, तर तुम्हाला आता सिस्टेमिक ऍडव्हर्स इफेक्ट म्हणजे इन्हेलेशनल कॉर्टिकोस्टेरॉइड यूज म्हणजे दिल्यानंतर तुम्हाला आता मेकॅनिझम लक्षात आली, त्याचा रोल लक्षात आलाय. त्यानंतर साईड इफेक्ट मध्ये लोकल साईड इफेक्ट कोणते येऊ शकतात ते तुम्हाला माहीत झालेत. ते लोकल साईड इफेक्ट कसे अवॉइड करायचे त्याविषयी तुम्हाला आता माहीत झालेलं आहे. आणि त्याचबरोबर जर 600 मायक्रोग्राम पेक्षा जास्त डोस डेली घेतला तर कॉर्टिकोस्टेरॉइडचे सिस्टेमिक ऍडव्हर्स इफेक्ट कोणते होऊ शकतात ते आपण पाहिलेलं आहे. ओके, लक्षात आलं तुमच्या? हो सर. ओके, आता कॉर्टिकोस्टेरॉइड टॉपिक आपण पाहिल्यानंतर सिस्टेमिक ऍडव्हर्स इफेक्ट अजून चांगल्या प्रकारे तुम्हाला म्हणजे लक्षात येतील. आता सध्या कसं आहे की आपण बेसिक म्हणजे तुम्हाला आपला तो टॉपिक झाला नसल्यामुळे सगळे डिटेल मध्ये आपण गेलेलो नाहीये, पण ऍटलिस्ट तुम्हाला यूज करत असल्यामुळे सगळ्या गोष्टी माहित आहे कॉर्टिकोस्टेरॉइड विषयी. आता हे सेफ ड्रग आहे, प्रेग्नन्सीत पण यूज करू शकतो. हे इनहेलेशनल कॉर्टिकोस्टेरॉइडचे एक्झाम्पल्स आहे बुडेसोनाइड, फ्लुटिकॅसोन, ओके, त्यानंतर सिक्लेसेनाइड. त्याचे डोस आहे, डोस एक्सपेक्टेड नाही आहे, एक्झाम मध्ये नाही लक्षात ठेवले तरी चालू शकतात. आता ब्रॉन्कियल अस्थमा मध्ये सिस्टेमिक स्टिरॉइड थेरपी कधी लागू शकते आणि सिस्टेमिक थेरपी मध्ये आपण कोणत्या रूटने यूज करणार आहोत? एक तर ओरल IV route. किंवा ओरल किंवा Intravenous route. इंट्राव्हेनस किंवा ओरल. ओरल पण हा सिस्टेमिक रूट आहे, बरोबर आहे, ओरल पण सिस्टेमिक रूट आहे. तर सिस्टेमिक थिरॉइड थेरपी आपण कधी यूज करतो? ऑलरेडी मी ओरलचा डिस्कस केलेला आहे. ओके, आता याच्यामध्ये आपण कोणते ड्रग यूज करणार ओरल साठी किंवा IV साठी? प्रेडनिसोलॉन, Prednisolone, हायड्रोकॉर्टिसॉन, dexamethasone. ओके, तो डेक्झामेथाझोन, हायड्रोकॉर्टिसॉन, हेमिसक्सेनाइड आपण IV यूज करतो. तर त्या गोष्टी तुम्हाला माहिती आहे, ते एक्झाम्पल तुम्हाला लिहिणं आहे. तर जे सिव्हिअर क्रोनिक अस्थमाचे पेशंट आहे, जे ब्रॉन्कोडायलेटर आणि इन्हेल कॉर्टिकोस्टेरॉइड देऊन पण त्यांच्यात कंट्रोल होत नाही आहे अस्थमाचे अटॅक, त्या पेशंटला ओरल कॉर्टिकोस्टेरॉइड आपण स्टार्ट करू शकतो. प्रिडनिसोलॉन देऊ शकतो 20 ते 60 mg डेली डोस मध्ये, दी डोस रेंज आहे 20 ते 60 mg. ओके, किंवा बाकीचे
त्यांचे जे दुसरे कॉर्टिकोस्टेरॉइड आहेत ते पण आपण देऊ शकतो. आणि 1 ते 2 आठवडे दिल्यानंतर आपण डोस रिडक्शन करू शकतो. आणि जेव्हा कंट्रोल आला पेशंटला, त्यानंतर आपण कशावर शिफ्ट करायचंय पेशंटला? परत इनहेल कॉर्टिकोस्टेरॉइडवर. लक्षात आलं तुम्हाला? हे ओरली कसे देतात, कधी देतो? सिव्हिअर ब्रोंकियल मध्ये. सिव्हिअर क्रोनिक अस्थमा असेल, स्टॅटस अस्थमॅटिक नाही, सिव्हिअर क्रोनिक अस्थमा, त्या पेशंटला आपण बीटा 2 अगोनिस्ट आणि इनहेल कॉर्टिकोस्टेरॉइडचं कॉम्बिनेशन देऊनही फरक पडत नाही, त्या पेशंट मध्ये आपण हे ओरल कॉर्टिकोस्टेरॉइड चालू करतो. लक्षात आलं? हो सर. म्हणजे हो सर. इनहेलेशनल थेरपी फेल झाली त्यावेळेस आपल्याला हे ड्रग ओरली स्टेरॉइड आपण देऊ शकतो 1 ते 2 आठवडे. कंट्रोल झाला तर आपण परत इनहेल कॉर्टिकोस्टेरॉइड वर शिफ्ट करू शकतो पेशंटला. लक्षात आलं? आणि दुसरी जी आहे कंडिशन स्टॅटस अस्थमॅटिकस, हा एक सिव्हिअर फॉर्म ऑफ ब्रॉन्कियल अस्थमा आहे. त्यामध्ये रिपीटेड अटॅक ऑफ अस्थमा येतात. इन बिटवीन 2 अटॅक एक रिलॅक्सेशन फेज असते, ती पण येत नाही. कंटिन्यू रिपीटेड अटॅक्स येतात आणि त्यामुळं पेशंटला ऍडमिट करून ट्रीटमेंट करणं गरजेचं असतं. आणि त्यामध्ये आपण IV कॉर्टिकोस्टेरॉइड यूज करतो. तर IV कॉर्टिकोस्टेरॉइड आपण यूज करतो, त्यामध्ये हायड्रोकॉर्टिसॉन हेमिसक्सिनेट आहे. ओके. तर आपण त्यामध्ये IV कॉर्टिकोस्टेरॉइड यूज केल्यानंतर इफेक्ट जो आहे, आता मी तुम्हाला सांगितलंय की इफेक्ट यायला म्हणजे IV कॉर्टिकोस्टेरॉइड यूज करण्यामागचा उद्देश काय आहे, की जे अटॅक्स रिपीटेड होत आहे ते आपले स्टॉप झाले पाहिजे. ते काही ब्रॉन्कोडायलेटर्स नाहीये कॉर्टिकोस्टेरॉइड. म्हणजे ते दिल्यानंतर लगेच म्हणजे इमिजिएट इफेक्ट येईल का, इम्प्रुव्हमेंट होईल का? नाही. मग IV कॉर्टिकोस्टेरॉइड द्यायचा उद्देश काय आहे, की जे रिपीटेड अटॅक आहे ते आपल्याला सप्रेस करायचे आहे. ड्यू बरोबर आहे. म्हणजे प्रोफॅलेक्सिस पॉईंट ऑफ व्ह्यूच आपण हे देतो. 4 ते 6 तास ऍक्शन यायला लागतात, 6 तासात ते ऍक्ट होता आणि त्यानंतर अटॅक अस्थमाचे हळूहळू कमी होऊन जातात. आणि IV कॉर्टिकोस्टेरॉइड दिल्यानंतर काही दिवसानंतर आपण पेशंटला ओरल थेरपीवर शिफ्ट करू शकतो. आणि ओरल थेरपी जर आपण 5 ते 7 दिवस दिली तर आपण डिस्कंटिन्यू नंतर करू शकतो किंवा इन्हेलेशनल कॉर्टिकोस्टेरॉइड वरही पेशंटला शिफ्ट करू शकतो. तर स्टॅटस अस्थमॅटिकस मध्ये आपण IV कॉर्टिकोस्टेरॉइड यूज करतो, हे आपण पाहिलेलं आहे. आता लास्ट जे ड्रग आहे, MCQ पॉईंट ऑफ व्ह्यू तुम्हाला लक्षात ठेवायचे, त्याच्यापेक्षा जास्त त्याचे नॉलेज असण्याची गरज नाही. त्याचं नाव आहे ओमॅलिझुमॅब. MCQ पॉईंट ऑफ व्ह्यू लक्षात ठेवायचं आहे. दिस इज ए मोनोक्लोनल अँटीबॉडी, ओमॅलिझुमॅब. इट इज ए anti-IgE antibody and it is useful in the treatment of bronchial asthma. पण खूप कॉमनली यूज होत नाही कारण त्याची कॉस्ट जास्त आहे, सबक्युटेनियस इंजेक्शन आहे, त्यामुळं त्याचा यूज फार कमी आहे. So it is a humanized monoclonal antibody given IV or subcutaneous route. Okay. So it neutralizes free IgE in the circulation आणि त्यामुळं अँटीजन अँटीबॉडी जे आहेत ते रिएक्शन होत नाही. समजा आता आपल्याला माहित आहे पॅथोफिजिओलॉजी ऑफ ब्रॉन्कियल अस्थमा मध्ये आपण डिस्कस केलेलं आहे की ज्यावेळेस एखाद्या ॲलर्जनचा एक्सपोजर होतो फर्स्ट टाइम, त्यावेळेस अँटीबॉडी फॉर्म होतात आणि ह्या अँटीबॉडी मास्ट सेलला जाऊन बाइंड होतात आणि नेक्स्ट एक्सपोजर जेव्हा सेम ॲलर्जनचा होतो तेव्हा तो ॲलर्जन डायरेक्ट त्या अँटीबॉडीला बाइंड होतो, अँटीजन अँटीबॉडी रिॲक्शन होते आणि मास्ट सेल डिग्रॅन्युलेशन होतं आणि इन्फ्लॅमेटरी मेडिएटर रिलीज होऊन अटॅक येतो अस्थमाचा. तर हे ड्रग काय करतं ओमॅलिझुमॅब, तर जेव्हा अँटीजनचा एक्सपोजर होतो त्यावेळेस अँटीबॉडीज बनलेल्या असतात, तर जे सर्क्युलेटिंग IgE अँटीबॉडी आहेत याला हे ओमॅलिझुमॅब बाइंड होतं आणि त्याला बाइंड झाल्यामुळं ते सर्क्युलेटिंग अँटीबॉडी आता ड्रगला बाइंड झाल्यामुळं IgE खूप कमी प्रमाणात अवेलेबल राहतात मास्ट सेलला बाइंड होण्यासाठी आणि त्यानंतरची पुढची रिॲक्शन अँटीजन अँटीबॉडी रिॲक्शन होत नाही. तर ही मेकॅनिझम आहे. थोडक्यात तुम्हाला लक्षात ठेवायचंय
Omalizumab neutralizes free IgE in the circulation. Hence, less IgE available to bind with mast cell. So mast cell degranulation is prevented. आणि हे प्रोफेलॅक्सिस पॉइंट ऑफ व्ह्यू आपण यूज करतो. सिव्हिअर एक्सटेन्सिक अस्थमा आपण त्यामध्ये याला यूज करतो. ओके, व्हेरी एक्सपेन्सिव्ह ड्रग आणि त्यामुळं ते रिझर्व ड्रग आहे. आता नेक्स्ट पॉइंट आहे इनहेल अस्थमा मेडिकेशन. ऑलरेडी आपण अस्थमाचे ड्रग कंप्लीट केलेले आहेत. तर कोणकोणते अस्थमाचे ड्रग आपण इनहेलेशनल रूटनी यूज करू शकतो, तुम्ही सांगा. बुडेसोनाइट है, ओके, कॉर्टिकोस्टेरॉइड. Salmeterol, budesonide, ओके, म्हणजे फॉर्मट्रॉल आहे. ओके, अजून Duolin, ओके. Pudicort, ओके, म्हणजे Ipravent. ओके, म्हणजे आतापर्यंत तुम्ही 3 ग्रुप सांगितलेले आहे. एक आहे कॉर्टिकोस्टेरॉइड, ते आपण इनहेलेशनल रूटने देऊ शकतो. बीटा 2 अगोनिस्ट, साल्बिटामॉल, साल्मेट्रॉल, म्हणजे हे ड्रग आपण इनहेलेशनल रूटने देऊ शकतो. अँटीकोलिनर्जिक, Tropium bromide, tritropium bromide. ट्रोपियम ब्रोमाइड, टायोट्रोपियम इनहेलेशनल रूटने देऊ शकतो. हे 3 तर तुम्हाला आता माहित झालेले आहे, बरोबर आहे. अजून एक चौथा ग्रुप तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे, त्यातला मास्ट सेल स्टॅबिलायझर. मास्ट सेल स्टॅबिलायझर जो आहे त्यामध्ये सोडियम क्रोमोग्लायकेट नावाचा ड्रग आहे, ते पण आपण इनहेलेशनल रूटनी देऊ शकतो. तर हे इनहेलेशनल रूटनी दिले जाणारे ड्रग अस्थमा मधले आपण पाहिलेत. तुम्हाला जर कोणी विचारलं की इनहेलेशनल रूटनी कोणते ड्रग देता अस्थमा मध्ये, तर ते 4 ग्रुप वेगवेगळे तुम्हाला आले पाहिजे. बीटा 2 अगोनिस्ट, अँटीकोलिनर्जिक, कॉर्टिकोस्टेरॉइड आणि मास्ट सेल स्टॅबिलायझर मधलं सोडियम क्रोमोग्लायकेट. लक्षात आलं हे? लक्षात आले 4 ग्रुप? हो सर. ओके, so बीटा 2 अगोनिस्ट, अँटीकोलिनर्जिक, सोडियम क्रोमोग्लायकेट आणि ग्लुकोकॉर्टिकॉइड. ओके, याचा ऍडव्हान्टेज काय असतो? लो डोस लागतं, सिस्टेमिक ऍडव्हर्स इफेक्ट कमी असतात. बर, आता आपण 2 प्रकारे ड्रग देऊ शकतो. ओके, एक तर मीटर डोस इनहेलर किंवा त्याला स्पिन इनहेलर किंवा रोटा इनहेलर म्हणतात. तर ड्रग जे किंवा अजून एक पद्धत आहे नेबुलायझेशन. तर जर ड्रग सोल्युबल फॉर्म मध्ये असेल, सोल्युशन फॉर्म मध्ये, तर मीटर डोस इनहेलर किंवा नेबुलायझर मशीन थ्रू आपण ड्रग देतो. आणि ड्राय पावडर जर असेल कॅप्सूल मध्ये स्टोअर, तर रोटा हेलर किंवा स्पिन हेलर आपण वापरतो. तर तुम्हाला मीटर डोस इनहेलर माहित असेल, रोटा हेलर माहित असेल, नेबुलायझर माहित असेल. तर हे काय आहे? मीटर डोस इनहेलर. इनहेलर. तर याचे पार्ट्स जर तुम्हाला कोणी विचारले व्हायवा मध्ये, जर मीटर डोस इनहेलर दाखवून, तर हे माउथ पीस आहे, हा बॉडी आहे, आणि जे ड्रग स्टोअर असतं ते कशामध्ये असतं? कॅनिस्टर. आपण कॅनिस्टर असं म्हणतो. ओके, तर खूप जणांना हे कॅनिस्टर म्हणता हे माहित नसतं, तर ते एक माहिती करून घ्या. तर कॅनिस्टर मध्ये ड्रग स्टोअर असतं आणि त्याच्यात प्रोपेलंट पण स्टोअर असतो. प्रोपेलंटचा यूज असा असतो की ते ड्रग प्रोपेल करतं माउथ मध्ये जेव्हा आपण प्रेस करतो, तर प्रोपेलंट पण त्यात असतो. तर ही दुसरी डायग्राम आहे. ओके, त्यामध्ये पहा कॅनिस्टर आहे. कॅनिस्टर मध्ये ड्रग सस्पेन्शन विथ प्रोपेलंट आहे. हा इथं मीटर वॉल्व आहे, तो बरोबर तेवढा अमाऊंट ड्रग रिलीज करतं माउथ पीस मधून, मग ते आपल्या तोंडात जातं. तर लक्षात आलं तुमच्या हे? हो. आता आपण कोणतं प्रोपेलंट असतं तुम्हाला मी त्या दिवशी सांगितलेलं आहे, HFA असतं. काय असतं? HFA, आठवतंय? हे प्रोपेलंट मध्ये
प्रोपेलंट मी तुमच्याशी डिस्कस करतोय. आता हे एक्झाम मध्ये कोणी विचारणार नाही बरं का, त्यामुळे त्याच्याविषयी जास्त डिटेलमध्ये जायची गरज नाही. तर हायड्रोफ्युरो अल्केन नावाचं प्रोपेलंट आता आपण यूज करतो. हायड्रोफ्लुरो अल्केन. काही काही याच्यावर लिहिलेलं असतं HFA म्हणून लिहिलेलं असतं, त्याचा अर्थ ते हायड्रोफ्लुरो अल्केन, बरोबर. आणि दुसरं मी काय सांगितलेलं आहे प्रोपेलंट, CFC. CFC क्लोरोफ्लोरोकार्बन. काय आहे? क्लोरोफ्लोरोकार्बन हे प्रोपेलंट आपण यूज करू शकतो, परंतु आता म्हणजे क्लोरोफ्लोरोकार्बन प्रोपेलंट यूज करण्यावर बॅन आलेला आहे. आताचे जे मीटर डोस इनहेलर आहेत त्यामध्ये हायड्रोफ्लुरो अल्केन प्रोपेल यूज करतायत. काय यूज बॅन आलं क्लोरोफ्लोरोकार्बनवर? कारण क्लोरोफ्लोरोकार्बन जो प्रोपेलंट आहे त्याचा एक ऍडव्हर्स इफेक्ट दिसून आला ओझोन लेअरवर. ओझोन लेअर जो प्रोटेक्टिव्ह लेअर आहे आपल्याला माहित आहे, तर ह्या ओझोन लेअरवर याचा एक ऍडव्हर्स इफेक्ट दिसून आला, म्हणून क्लोरोफ्लोरोकार्बन हा प्रोपेलंट आता यूज करत नाही. आपण मीटर डोस इनहेलर मध्ये हायड्रोफ्लोरो अल्केन HFA प्रोपेलंट यूज करतो. लक्षात आलं? हो सर. ओके. नेक्स्ट, आता मीटर डोस इनहेलर कसं यूज करतात त्याच्या काही स्टेप्स मी तुम्हाला डिस्कस करतोय. ऑलरेडी तुम्हाला माहित असेल ते, ओके, कारण तुम्ही प्रिस्क्राईब पण करतायत. व्हायवात तुम्हाला एक्झाम मध्ये कोणी थेरी मध्ये हे विचारणार नाहीये हाऊ टू यूज मीटर डोस इनहेलर, पण व्हायवात विचारलं की हा साल्ब्युटामॉल मीटर डोस इनहेलर देत आहे किंवा स्टिरॉइड देत आहे, तर कसे यूज करतात, तर त्याच्या जे स्टेप्स आहे ते आहे आपल्याला मीटर डोस इनहेलर वेल शेक करायचा आहे 3 ते 4 वेळा. त्याची जी कॅप आहे माउथ पीसला असते ती रिमूव्ह करायची आहे. त्यानंतर ब्रीथ आउट करायचा सांगायचं आहे पेशंटला, ओके, अवे फ्रॉम इनहेलर. ब्रीथ आउट केल्यानंतर ब्रिंग द इनहेलर टू द माउथ, ओके, प्लेस इट इन द माउथ बिटवीन teeth and close the mouth around it, ओके. तर पेशंटला सांगायचं आहे की 2 दातांमध्ये ते धरायचं आहे माउथ पीस आणि त्यानंतर माउथ क्लोज करायचा आहे आणि स्टार्ट टू ब्रीथ स्लोली. त्यानंतर हळूहळू श्वास घ्यायला लागायचा आहे आणि त्याचबरोबर आपल्याला जे कॅनिस्टर आहे तो प्रेस करायचा आहे आणि ब्रीदिंग कंटिन्यू ठेवायची सांगायचे आहे पेशंटला. पेशंटला कॅनिस्टर प्रेस करून ब्रीदिंग कंटिन्यू करायला सांगायची आणि त्यामुळं जो ड्रग आहे तो लंग्स मध्ये जाईल, ओके. त्यानंतर घेतल्यानंतर माउथ मधून इनहेलर काढायचा आहे आणि जी ब्रीथ आहे ती होल्ड करायची आहे 10 सेकंद आणि त्यानंतर मग श्वास सोडायचा सांगायचा आहे, ओके. आणि 2 पफ घ्यायचे असेल तर आपण ते रिपीट करू शकतो, ओके. तर ह्या स्टेप्स तुम्ही ऑलरेडी तुम्हाला माहित असतील त्यामुळे मी जात नाहीये. आता हे स्पेसर विषयी थोडक्यात जाणून घेऊया. हे स्पेसर लाईक इन्स्ट्रुमेंट आहे. स्पेसरचा रोल तुम्हाला जर व्हायवात विचारला तर तो माहित पाहिजे. तर स्पेसर म्हणजे काय, त्याचा रोल काय, आपण ते पाहणार आहोत. स्पेसर तुम्ही सगळ्यांनी पाहिलंच असेल. तर हे स्पेसर लाईक इन्स्ट्रुमेंट विथ मीटर डोस इनहेलरची इमेज आहे. तर हे ट्यूब लाईक इन्स्ट्रुमेंटला आपण स्पेसर असं म्हणतो. तर हे स्पेसर आपण माउथ पीस मीटर डोस इनहेलरचा आणि पेशंटचा माउथ याच्यामध्ये कनेक्ट करतो. त्यामुळे जर कॅनिस्टर मधून ड्रग प्रेस केलं तर ते पहिले स्पेसर मध्ये येईल आणि स्पेसर मध्ये एअर असते त्यात ते डायल्यूट होईल. डायल्यूट झाल्यानंतर मग पेशंट इनहेल करू शकतो. आता याच्यामध्ये कसं आहे की जर आपण स्पेसर यूज केलं नाही आणि पेशंटने इनहेल केल्यानंतर
होल्ड ब्रीथ केल्यानंतर परत ब्रीथ आउट केल्यानंतर स्पेसर नसेल तर ब्रीथ आउट केलेलं सगळं एअर मध्ये जातं. मग जर स्पेसर असेल आणि पेशंटने ब्रीथ आउट केलं तर मग ते परत कशात येणार आहे? स्पेसर मध्ये. स्पेसर मध्ये. आणि परत पेशंट ब्रीथ इन करू शकतो. म्हणजे ते तो 2 ते 3 वेळा घेऊ शकतो. बरोबर आलं लक्षात? म्हणजे हा एक स्पेसरचा ऍडव्हान्टेज आहे. तर स्पेसर्स आर द लॉंग ट्यूब्स. आता हे एक्झाम पार्ट मध्ये येत नाही, जस्ट आपल्या नॉलेजसाठी आपण पाहत आहोत. एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू कोणालाही त्याविषयी डिटेलमध्ये माहीत असणं गरजेचं नाही, फक्त स्पेसरचे ऍडव्हान्टेज तुम्हाला माहीत पाहिजे. द स्पेसर आर द लॉंग ट्यूब्स दॅट स्लो द डिलिव्हरी ऑफ मेडिकेशन फ्रॉम प्रेशराइज मीटर डोस इनहेलर. त्याला एरोसोल होल्डिंग चेंबर किंवा ॲडॉन डिव्हाइस किंवा स्पेसिंग डिव्हाइस असेही म्हणतात. स्पेसर should always be used with meter dose inhaler that deliver inhaled corticosteroid. तुम्ही यूज करता का इनहेल कॉर्टिकोस्टेरॉइड बरोबर स्पेसर का नाही? हो सर, यूज करतो. Yes, sir. सगळेजण स्पेसर देता का काही जण फक्त MDI कॉर्टिकोस्टेरॉइड देतात? सगळ्यांना पेसर नाही, फारच लॉंग क्रॉनिक वाला पेशंट ज्या असेल patient, त्याला. the elderly patients or pediatric cases मध्ये spacer is more useful, sir, because they don't inhale the aerosols properly. यस, व्हेरी गुड. तर ओल्ड सरांनी जो पॉइंट सांगितला तो फार महत्वाचा आहे. जे एल्डरली पेशंट असतील किंवा जे चिल्ड्रन्स असतील त्यांना स्पेसर यूज म्हणजे त्यांना विदाऊट स्पेसर मीटर डोस इनहेलर यूज करणं प्रॉपर टेक्निक त्यांना जमत नाही. म्हणजे ते इनहेल करणं आणि ब्रीद इन करणं आणि प्रेस जेव्हा कॅनिस्टर प्रेस करतो त्यावेळेस ब्रीद इन व्यवस्थित झालं पाहिजे. त्याने झालं तर ड्रग्स जास्तीत जास्त ड्रग्स स्वॅलो होऊन जाते. त्यामुळे स्पेसर त्यांच्यामध्ये एक चांगला एक अल्टरनेटिव्ह हे आहे की मीटर डोस इनहेलर बरोबर स्पेसर यूज करणं. तसं खूप लहान मुलांमध्ये आपण नेबुलायझर मशीन यूज करतो, पण जर आपण घरी देणार असेल नेबुलायझर मशीन नसेल, मीटर डोस इनहेलर आपण प्रिस्क्राईब केलं तर त्याबरोबर स्पेसर दिलेलं कधी चांगलं. बरोबर आहे. तर तो पॉइंट पण फार महत्वाचा आहे. आणि जेव्हा आपण इनहेल कॉर्टिकोस्टेरॉइड देतो त्यावेळेस आपल्याला स्पेसर देणं गरजेचं आहे, म्हणजे आपण यूज केलंच पाहिजे. ओके. The spacer adds space in the form of a tube or chamber between the canister of a medication and patient's mouth, allowing the patient to inhale the medication by breathing in slowly and deeply for 5 to 10 breaths. म्हणजे तो 5 ते 10 वेळा तो ते ब्रीद इन करू शकतो. ओके. तर त्याचे ऍडव्हान्टेज काय आहे की इट इज इझियर टू टेक द मेडिकेशन विथ द हेल्प ऑफ स्पेसर. So valuable in patients which have problem with administration of MDI, like younger children, elderly patient. Maximum amount of the drug is delivered to the lung with the help of spacer. Less medication gets deposited in the mouth, throat, where it can lead to irritation and mild infection. Less systemic adverse effect as less drug is swallowed. म्हणजे सिस्टमिक ऍडव्हर्स इफेक्ट पण त्याचे कमी असू शकतात ड्रगचे, कारण स्पेसरने जास्तीत जास्त ड्रग इनहेल केलं जातं, स्वॅलो कमी होतं आणि त्यामुळे सिस्टेमिक ऍडव्हर्स इफेक्ट ते आहे त्याचे चान्सेस कमी होतात. तर हे एक स्पेसरचे काही एक्झाम्पल्स आहेत वेगवेगळ्या पद्धतीचे. ओके. तर ओके, हे नेबुलायझर मशीनचं आहे. ओके. ओके. आता रोटा हेलरचा यूज आहे का जास्त का MDI चा जास्त आहे? MDI, sir. ओके. रोटा हेलर मध्ये काय आहे की तुम्हाला जी कॅप्सूल आहे ती त्या इन्स्ट्रुमेंट मध्ये टाकावं लागते आणि कॅप्सूल टाकल्यानंतर तिथं बटन असतं, ते प्रेस केल्यावर कॅप्सूलला म्हणजे ती पंक्चर होते आणि त्यानंतर जेव्हा आपण इनहेल करतो तर ते पावडर रिलीज होऊन ती पावडर इनहेल होते. तर रोटा इनहेल मध्ये तुम्हाला जे ड्रग आहे ते पावडर फॉर्म मध्ये कॅप्सूल मध्ये असतं आणि एव्हरी टाइम तुम्हाला ती कॅप्सूल त्या रोटा हेलर इन्स्ट्रुमेंट मध्ये टाकून मग ते इनहेल करावं लागतं. तर तो रोटा हेलरचा एक ड्रॉबॅक आहे.
ओके, तर रोटा हिलर पण तुम्हाला माहित असेल, त्यामुळे मी त्यात डिटेल जात नाही. आता स्टॅटस अस्थमॅटिकसची मॅनेजमेंट जर विचारली तर मग काय काय गोष्टी तुम्हाला लिहिता आल्या पाहिजे. तर स्टॅटस अस्थमॅटिकसच्या मॅनेजमेंट मध्ये काय आहेत त्या गोष्टी तुम्हाला 2 मार्काला किंवा 4 मार्काला विचारलं जाऊ शकतं. तर पहिला आहे की वी हॅव टू स्टार्ट हायड्रोकॉर्टिसॉन हेमिसक्सिनेट स्टिरॉइड. ऍडमिट केल्यानंतर पेशंटला हायड्रोकॉर्टिसॉन हेमिसक्सिनेट चालू करायचं 100 mg IV स्टॅट, आणि 4 to 8 आवरली आपल्याला 100 to 200 mg इन्फ्युजन द्यायचं आहे डिपेंडिंग ऑन द नीड. आता पुढे एक वाक्य दिलेलं आहे, मे टेक अप टू 6 hours टू ऍक्ट. हे तुम्हाला मेन्शन करणं गरजेचं आहे आन्सर मध्ये, कारण हे न्यूक्लिअर रिसेप्टरवर ऍक्ट होणारे ड्रग आहे, त्यामुळे इमिजिएट ऍक्शन येत नाही. तर आपण स्टॅटस अस्थमॅटिकस ही इमर्जन्सी कंडिशन आहे, तर हायड्रोकॉर्टिसॉन देण्यामागचा उद्देश काय आहे की हे जे एपिसोड्स आहे रिपीटेड अटॅक्स ते नंतर कमी होतील, बरोबर आहे. पण जो अटॅक आलेला आहे त्याच्यावर काही इफेक्ट आहे का त्याचा? जो अटॅक चालू आहे त्याच्यावर हायड्रोकॉर्टिसॉनचा काही इफेक्ट असेल का? नसेल. नसेल, कारण तो ब्रॉन्कोडायलेटर नाही आहे हायड्रोकॉर्टिसॉन, लक्षात घ्या. इथं तुम्हाला स्टॅटस अस्थमॅटिकस मध्ये बेस्ट ड्रग कोणता राहणार आहे सिम्पटमॅटिक इम्प्रुव्हमेंट साठी? साल्ब्युटामॉल. येस, ब्रॉन्कोडायलेटर लागणार आपल्याला, साल्बिटामॉल. त्यामुळं हायड्रोकॉर्टिसॉन आपण का देतो की 6 तासांनी त्याची ऍक्शन आल्यावर जे अटॅक आपण रिपीटेड अटॅक्स येणार आहे पेशंटला, ते काय होतील? सबसाईड होते. ते काय होतील? सबसाईड होते. त्यानंतर आपण त्याचबरोबर नेबुलायझेशननी साल्बिटामॉल प्लस Sir, इप्राट्रोपियम ब्रोमाइड साड. येस excuse me, sir. Sir, hydrocortisone also acts as an anti-inflammatory and increases the susceptibility of the bronchodilators also, sir. हा, पण त्याला पहिल्या 6 तासात त्याची म्हणजे आपण Is ब्रॉन्कोडायलेट it after 6 hours or is it आफ्टर 6 hours त्याला कसं आहे, स्टिरॉइड जे आहे कॉर्टिकोस्टिरॉइड हे ऍक्शन यायला त्याला 4 ते 5 म्हणजे 6 तास तिथं दिलेलं आहे, अप टू 6 hours लागतात, कारण हे स्लो ऍक्टिंग ड्रग आहे, बरोबर आहे. त्याला इफेक्ट येण्यासाठी वेळ लागतो. 6 तासानंतर अँटी इन्फ्लॅमेटरी ऍक्शन चालू होईल. त्यानंतर जे हायपर रिस्पॉन्सिव्हनेस आहे ब्रोंकाईचा तो कमी होईल. त्यानंतर म्युकोझल इडिमा कमी होईल, अटॅक सबसाईड होतील, आणि बीटा टू अगोनिस्टिक ड्रगची जी सेन्सिटिव्हिटी आहे बीटा टू रिसेप्टरची, बीटा टू अगोनिस्टला, ती पण वाढेल. पण इट टेक्स टाइम, म्हणजे तो इमिजिएट दिलेल्या 15 मिनिटात त्याची ऍक्शन होत नाही, हे लक्षात घ्या. ओके, म्हणजे त्याला टाइम लागतो. 6 तासानंतर तुमची ऍक्शन येणार आहे. आता क्रोनिक अस्थमा मध्ये आपण कॉर्टिकोस्टेरॉइड कंटिन्यू यूज करत असतो, त्यामुळे रोज केल्यामुळे हळूहळू त्याची ऍक्शन 5-6 तासांनी येऊन जाते, मग ती कंटिन्यू राहते. आपण परत परत यूज करतोय बीडी. तर इनिशियली स्टार्ट करताना स्टॅटस अस्थमॅटिकस मध्ये आपण जरी देत असू, IV रूटने जरी देत असू, तरी कमीत कमी 6 तास का लागतात? कारण तो न्यूक्लिअर रिसेप्टर थ्रू ऍक्ट होतो. हायड्रोकॉर्टिसॉन हा ग्लुकोकॉर्टिकॉइड आहे, ग्लुकोकॉर्टिकॉइड रिसेप्टर न्यूक्लिअर रिसेप्टरच आहे. तर जे ते आहे ते न्यूक्लिअर रिसेप्टरवर ऍक्ट होऊन प्रोटीन सिंथेसिस अल्टर होईल आणि त्यानंतर रिस्पॉन्स येईल. लक्षात आलं? हो सर. ओके, तर मग IV कॉर्टिकोस्टेरॉइड तर देणं आहे, पण त्याच्याबरोबर महत्वाचं काय, आपल्याला ब्रॉन्कोडायलेटर देणं आहे. मग आपण नेबुलाइज साल्बिटामॉल प्लस इप्राट्रोपियम ब्रोमाइड कॉम्बिनेशन देतो, आणि आपण हे पाहिलेलं आहे, हे कॉम्बिनेशन आपण का देतो, ऍडव्हान्टेज काय आहे या कॉम्बिनेशनचा, आठवत आहे? साल्ब्युटामॉल हे स्मॉलर एअर वर ऍक्ट करेल, इप्रोटोपियम हा लार्जर एअर वर ऍक्ट करेल, आणि म्युकस हे होईल. व्हेरी गुड. साल्बिटामॉल हे स्मॉलर एअरवे डायलेट करतं, इप्राट्रोपियम ब्रोमाइड हे लार्जर एअरवे डायलेट करतं. तर इप्राट्रोपियम ब्रोमाइड दिल्यानंतर आपण साल्बिटामॉल जो आहे तो लार्जर एअरवे
डायलेट झाल्यामुळे तिथून इझिली ट्रॅव्हल होऊन स्मॉलर एअरवेव पर्यंत पोहोचू शकतो. फक्त साल्बिटामॉल दिला तर तो स्मॉलर एअरवेव पोहोचण्याचे चान्सेस कमी, कारण सिव्हिअर ब्रॉन्को कॉन्स्ट्रिक्शन आहे, लार्जर आणि स्मॉलर एअरवे दोन्ही कॉन्स्ट्रिक्ट झालेले आहे. त्यामुळं नेब्युलायझेशन देताना साल्बिटामॉल प्लस इप्राट्रोपियम ब्रोमाइडचं कॉम्बिनेशन दिलेलं बेटर राहील. लक्षात आलं हे? हो सर. त्यानंतर हाय फ्लो ह्युमिडिफाईड ऑक्सिजन बाय इनहेलेशनल रूटने देणं गरजेचं आहे. आता नेब्युलायझेशन आपण दिलेलं आहे, बरोबर आहे. आता सिव्हिअर ब्रॉन्केल अस्थमा असल्यामुळं, सिव्हिअर ब्रॉन्को कॉन्स्ट्रिक्शन असल्यामुळं ते ड्रग किती रिच होईल त्याच्याबद्दल एक शंका असते. म्हणून आपण अजून काय करतो, साल्बिटामॉल परत आपण त्याच वेळेस किंवा टर्ब्युटॅलिन साल्बिटामॉल हे 0.4 mg सबक्युटॅनियसली किंवा इंट्रामस्क्युलर पण ऍड करतो, बरोबर आहे. कारण सिव्हिअर ब्रॉन्कोकॉन्स्ट्रिक्शन बरोबर ब्रॉन्कियल सिक्रेशन झालेले असतात, म्युकोजल प्लग फॉर्मेशन झालेलं असतं. त्यामुळं नेब्युलायझेशन थ्रू साल्बिटामॉल इप्राट्रोपियम ब्रोमाइड द्या, पण त्याचबरोबर एक डोस साल्बिटामॉलचा आपण कसा दिला पाहिजे, इंट्रामस्क्युलर किंवा सबक्युटॅनियस. त्यानंतर इंटुबेशन अँड मेकॅनिकल व्हेंटिलेशन व्हेन निडेड. जर खूपच सिव्हिअर फॉर्मचा अटॅक असेल तर काही वेळेस मेकॅनिकल व्हेंटिलेशनची ही गरज पडते, इंट्युबेशनची गरज पडते. चेस्ट इन्फेक्शन असेल तर आपल्याला त्यासाठी अँटीबायोटिक्स देणं गरजेचं आहे टू ट्रीट चेस्ट इन्फेक्शन. त्याचबरोबर बाकी जे कंडिशन्स आहेत, जसं ऍसिडोसिस किंवा डिहायड्रेशन असेल तर ते ट्रीट करण्यासाठी आपल्याला सलाईन आणि सोडियम बायकार्बोनेट गरज पडू शकते. तर डिहायड्रेशन आणि ऍसिडोसिस साठी सलाईन प्लस सोडियम बायकार्बोनेट किंवा सोडियम सिट्रेटची गरज पडू शकते. आता अमायनोफायलिनचा यूज तुम्ही करतात का? नाही, अमायनो हो फायलिन सर. यूज करायचं. हो सर. जे ज्युनियर प्रॅक्टिशनर आहे त्यांनी खूप यूज केला असेल अमायनोफायलिन हो ब्रॉन्कोडायलेट. सर. ओके. तर आताच्या करंट गाईडलाईन्स अशा आहेत की अमायनोफायलिन आपण 200 ते 500 mg आपण जर 20 ते 50 ml ग्लुकोज सोल्युशन मध्ये डायल्यूट करून इंजेक्ट केलं IV ओव्हर 20 to 30%, हे पहिले रुटीनली यूज होत होतं, बरोबर आहे. पण आता रिसेंट एव्हिडन्सेस असे आहेत की ऍडिशन ऑफ अमायनोफायलिन does not afford any additional benefit and may even produce more adverse effect. कारण आपण पाहिलेलं आहे अमायनोफायलिनचे ऍडव्हर्स इफेक्ट खूप आहे, CNS, CVS, GIT रिलेटेड, बरोबर आहे. तर त्यामुळं त्याचा यूज आता अस्थमाच्या पेशंट मध्ये, स्टॅटस अस्थमाच्या पेशंट मध्ये रुटीनली होत नाही. तो आपण म्हणजे रिझर्व ड्रग म्हणू शकतो रेझिस्टन्स केसेस मध्ये. म्हणजे एवढं देऊन पण इम्प्रूव्ह होत नाहीये त्यावेळेस अमायनोफायलिन स्टार्ट करा. म्हणजे आधीचा जो सिनेरिओ होता, आधीच्या काळामध्ये ते खूप यूज केलं गेलं, बरोबर आहे. परंतु जसे जसे एव्हिडन्स येत असतात त्याच्यानुसार आपल्याला ट्रीटमेंट गाईडलाईन्स चेंज झाल्या होतात आणि त्यानुसार आपण आपली ट्रीटमेंट चेंज करायला पाहिजे. तर अमायनोफायलिनचा सध्याचा यूज जो आहे तो रेझिस्टंट केसेस मध्ये आहे. म्हणजे हा एक कोणत्याच याने इफेक्ट नाही आला, म्हणून शेवटी लास्ट ऑप्शन अमायनोफायलिन यूज करायचा आहे. तर लक्षात आलं हे? हो ओके. आता स्टॅटस अस्थमॅटिकसची ट्रीटमेंट तुम्हाला 4 मार्काला पण विचारले जाऊ शकते किंवा 2 मार्काला पण विचारली जाऊ शकते, लक्षात घ्या. मग तुम्हाला त्या गोष्टी आल्याच पाहिजे याच्यात. एक हायड्रोकॉर्टिसोन हेमिसक्सिनेट, नेबुलायझर साल्बिटामॉल प्लस इप्राट्रोपियम ब्रोमाइड, त्यानंतर साल्बिटामॉल किंवा टर्बिटॅलिन सबक्युटॅनस रूटनी, हाय फ्लो ह्युमिडिफाईड ऑक्सिजन बाय इनहेलेशनल रूट, इंटुबेशन, mechanical ventilation when needed, antibiotic if chest infection is there, and dehydration acidosis we can correct with saline and sodium bicarbonate or sodium lactate, आणि अमायनोफायलिन इन रेजिस्टंट केसेस. तर हे सगळे पॉइंट्स त्यात आले पाहिजे. तर आपला अस्थमा टॉपिक संपलेला आहे. समजलाय टॉपिक? हो सर. हो ओके. सर.
आता बाकी ज्या गोष्टी आहेत चॉईस ऑफ ट्रीटमेंट त्रिपाठीत दिलेली आहे ती तुमच्यासाठी म्हणजे त्याची काही गरज नाही आहे. तुम्हाला 6 मार्क किंवा 7 मार्काच्या दृष्टीने क्लासिफिकेशन, ब्रोंकोडायलेटर आणि कॉर्टिकोस्टेरॉइड आणि स्टॅटस असतं मॅट्रिक्सची ट्रीटमेंट, हे 3 पॉइंट वर तुम्हाला कॉन्सन्ट्रेट करायचं आहे. एक्सप्लेन करता आलं पाहिजे कारण खूप आता मी पेपर आता चेक करतोय त्यामध्ये अजून एक्सप्लेनेशनची गरज आहे. खूप वर्षांनी एक्झाम दिल्यामुळं काही ठिकाणी ब्लॉक होतं. तर एक तुम्हाला ज्यांनी एक्झाम दिली त्यांच्यासाठी एक ओव्हरऑल एक एक्सपिरियन्स पॉईंट ऑफ व्ह्यू होतं त्यात तुम्हाला इम्प्रूव्ह करायला चान्स आहे. ओके.